नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्हा सगळ्यांना माहित आहे की मी गेले काही दिवस मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे, वेगवेगळ्या गावांना भेटी देत आहे। इथं जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत, तर ते लोकांशी कसे वागतात, त्यांनी केलेले भ्रष्टाचार, अशा सगळ्या गोष्टींवर मी त्यांचं जे ह्या मान खटावमध्ये जे काही घडत आहे ते सगळं मांडत आहे लोकांच्या समोर। आणि असं असताना या मतदारसंघामध्ये जे लोक विविध लोक निवडणूक लढवू इच्छितात त्या सगळ्यांच्याच मी मुलाखती घेणार आहे। जयकुमार गोरे यांची सुद्धा मला मुलाखत घ्यायची आहे। मी त्यांना अनेक निरोप पाठवलेले आहेत। खरं तर ज्यावेळी एखाद्याच्या विरोधात आपण बातम्या लावतो तर ते नेते असतील, अधिकारी असतील, तर ते लगेच मुलाखत द्यायला तयार होतात, परंतु जयकुमार गोरे अजूनही मुलाखत द्यायला तयार झालेले नाहीत। तर मी त्यांच्यासहित अन्य नेत्यांनाही मी विनंती केली होती, तसेच मी प्रभाकर देशमुख जी यांनाही विनंती केली होती आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ते मुलाखत द्यायला तयार झाले। म्हणजे जे जयकुमार गोरेंना कळत नाही ते प्रभाकर देशमुखांना कळलं, याबद्दल मी पहिल्यांदा प्रभाकरजी देशमुख यांचं आभार मानतो। त्यांनी आमच्या लय भारीच्या विनंतीला मान दिला, शब्दाला किंमत दिली, त्याच्यामुळे मी त्यांचा खरोखर आभारी आहे। सर, मी गेले 7-8 दिवस फिरत असताना, आणि मी इथला या तालुक्यातला रहिवासी आहे, तर पाणी ही फार आपली गंभीर समस्या आहे। निवडणुका येऊ किंवा न येऊ, कारण निवडणुका आले की चर्चा पाण्याची होती, निवडणुका नसल्या की लोक पाण्यामुळे होरपळत असतात। तर पाणी हा विषय अत्यंत गहन विषय आहे। तर आणि जयकुमार गोरे हे सातत्याने म्हणतायत की मी पाणी आणलं, मी पाणीदार आमदार आहे, मी जलनायक आहे, आणि मला तर फार विपरीत चित्र दिसतंय। मी म्हणजे हे ते जे बोलतायत त्यात बऱ्याचशा थापाच आहेत, परंतु मी माझं काही पदरचं बोलत नाही। तर तुमचं ॲनालिसिस, तुम्ही एक अधिकारी होता, शासनात तुम्ही काम केलेलं आहे, अनेक योजना तुम्ही राबवलेल्या आहेत, आणि मान खटावचेच तुम्ही सुपुत्र आहात, तुम्हाला मान खटावचे सगळे प्रश्न आहात, तुम्ही राजकारणात गेले 5-6 वर्ष सक्रिय आहात। तर मान खटावचा पाणी प्रश्न काय आहे, आणि तो पाणी प्रश्न जयकुमार गोरे यांनी कसा सोडवला आहे किंवा नाही सोडवला, त्याचे खरे हिरो कोण आहेत, कुणी त्या पाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, आणि तुम्ही जर निवडून आला किंवा जरी निवडून नाही आला तरी या पाणी प्रश्नासाठी काय कराल पुढच्या काळात, ते जरा प्रेक्षकांना सांगा, मान खटावच्या जनतेला सांगा। मान आणि खटावमध्ये सातत्यानं दुष्काळाला आपण सामोरं जातोय, आणि मग दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी काही उपाययोजना करायची आपल्याला आवश्यकता आहे। खरं तर मानचा सर्वांगीण विकास करत असताना, आणि मानची एक समृद्ध अशी एक संस्कृती आहे, वेगळी संस्कृती आहे, ती जपायचं हे आमच्या सर्व उद्दिष्ट आहे। पण जर सर्वांगीण विकासाचा विचार केला तर सातत्यानं दुष्काळाला आपण सामोरं जातोय, त्या दुष्काळावरती कशी मात करता येईल हा आपल्यापुढं प्रमुख असा प्रश्न आहे। गेल्या काही वर्षामध्ये जलयुक्त शिवारची योजना, मी त्यावेळेला जलसंधारणाचा सचिव होतो, जलयुक्त शिवारची योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी शासनाला दिली, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली, आणि प्रचंड मोठं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं। त्यामध्ये मान आणि खटाव हा अग्रस्थानी होता। त्याचबरोबर त्यावेळेला पाणी फाउंडेशनची योजना आमिर खान यांनी पुढाकार घेऊन पुढं आणली। ती योजना तयार करताना त्या योजनेमध्ये मी सहभागी झालो होतो, किंबहुना त्या योजनेची सगळी संकल्पना ज्या कमिटीने केली त्याचाच एक भाग मी होतो। आणि मग जलसंधारणाच्या माध्यमातून पावसाचं पडणारं पाणी कशा पद्धतीनं आपल्याला साठवता येईल याचा विचार करून ती योजना तयार केली। सगळ्या योजना तुकड्या तुकड्यामध्ये अंमलबजावणी व्हायची, ती अंमलबजावणी न करता एकत्र ती अंमलबजावणी करायची ठरवली, आणि त्याला सरकारने जवळपास 2000 कोटीपेक्षा अधिकचा निधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला। हे करत असताना मान आणि खटावमध्ये त्याला जे प्रचंड काम लोकांच्या सहभागातून उभा राहिलं, खरं तर एक लोक चळवळ उभा राहिली। आणि तुम्ही पाहाल तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये पाणी फाउंडेशनमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम झालं त्यामध्ये सगळ्यात चांगलं काम हे मान खटावमध्ये झालं आहे, आणि त्याचं त्या ठिकाणी प्रत्यंतर आपल्याला येतं आहे की मान आणि खटावमधली गावं त्यावेळेला पहिली, दुसरी, तिसरी ही महाराष्ट्रात येणारी गावं आहेत, त्यावेळेला पहिलं आणि दुसरं गाव हे मान आणि खटावमधलं असायचं। प्रचंड मोठं काम झालं, गावागावामध्ये काम झालं। तुषार खरात ज्या गावामध्ये राहतात, पांढरवाडी असेल, कोळेवाडी असेल, तिथली सगळी गावं एकत्र आली आणि पाणी फाउंडेशनचं प्रचंड मोठं काम झालं। दिवडी त्याच्यामध्ये होतं,
आणि ह्या गावामध्ये काम झालं. पण पाणी फाउंडेशनमध्ये संपूर्ण प्रश्न सुटतोय का? तर संपूर्ण प्रश्न सुटत नाही. वस्तुस्थिती आहे, कारण पडणारं पाणी मर्यादित आहे. त्यामध्ये आम्ही असं केलं होतं की प्रत्येक गावाचं त्या ठिकाणी वॉटर ऑडिट करण्यात आलं होतं. पाणी किती लागतंय गावामध्ये, प्यायला किती लागतंय, जनावरला किती लागतंय, शेतीला किती लागतंय, आणि जे पाणी पडतंय साठवलं जातंय ते साठवलं गेलेलं पाणी आणि प्रत्यक्ष लागणारं पाणी ह्याच्यामध्ये गॅप जो आहे तो गॅप जलसंधारणाच्या माध्यमातून माता तो पायता वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपाययोजना करून भरून काढायचा आमचा प्रयत्न होता. परंतु पडणारं पाणी मर्यादित असल्यामुळं ह्याच्यामुळं फरक पडला का? तर निश्चितपणाने गावामध्ये फरक पडला. मी जातोय ज्या ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी टँकर जे लवकर लागायचे ते टँकर उशिरा लागायला लागलेत. काही ठिकाणी टँकरापासून मुक्तता मिळाली. परंतु हे होत असताना पूर्ण पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागू शकत नाही. वस्तुस्थिती आहे, आणि त्यासाठी उचलून पाणी आणण्याची आपल्याला आवश्यकता आहे. महत्त्वाच्या ज्या योजना माननी खटावमध्ये कार्यान्वित करायसाठी जवळपास 96-97 मध्ये निर्णय झाले. त्यामध्ये जे खटापूर्वती उरमोडी योजना आहे, तारी योजना आहे, आणि नव्यानं आता टेंबूची योजना होती. ह्या सगळ्या योजनांमध्ये पाणी जे उचलून आणायचं आहे ते त्यावेळेच्या नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले. कैलासवासी भाऊसाहेब गुदगे असतील, आदरणीय त्यावेळेचे कैलासवासी सदाशिवराव पोळ तात्या आहेत, त्यावेळेचे आमदार धोंडीराम वाघमारे आहेत, त्याचबरोबर इथं वसंतराव कट्टे आहेत, आणि अनेक लोक आहेत की त्यांनी आत्ताचे डॉक्टर कापसे आहेत. ह्यांनी प्रचंड मोठं आंदोलन त्या काळामध्ये उभा केलं. आणि ह्या लोकांनी आंदोलन उभा केल्यामुळं अशक्य होणाऱ्या लिफ्ट इरिगेशन योजना त्यावेळेला मंजूर झाल्या. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या लोकांनी जे प्रचंड आंदोलन केलं, कष्ट केले, खऱ्या अर्थानं पायाचे दगड ते झालेले आहेत. त्यांचं आपण कृतज्ञता व्यक्त करणं हे मानदेशाची संस्कृती आहे. दुर्दैवानं आत्ताचे आमदार त्याच्याबद्दल चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. आणि जे पाणी या लोकांनी त्या काळामध्ये मंजूर करून ठेवलेलं आहे ते 2009ला जयकुमार गोरे आमदार झाले त्याच्या अगोदर 12.62 TMC पाणी, प्रचंड मोठं पाणी या सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून मान आणि खटावसाठी आरक्षित केलंय. आजची परिस्थिती काय? एक मिनिट, म्हणजे जयकुमार गोरे यायच्या अगोदरच 12.62 TMC पाणी आरक्षित केलेलं आहे मान खटाव. त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांनी 1 TMC सुद्धा पाणी नव्यानं आरक्षित केलेलं नाही. जे 12.62 TMC त्यावेळेला आरक्षित केलंय त्याच्यातलं प्रत्यक्ष पाणी आज कागदावरती जे इरिगेशन डिपार्टमेंटने अहवाल दिलाय त्याप्रमाणे किती प्रत्यक्ष वापरलं गेलंय? तर जवळपास 3रा हिस्सा पाणी वापरले. जवळपास 4 TMC पाणी आपण वापरतोय. उरमोडीला 27,500 हेक्टर भिजायला पाहिजे होतं, आज 9,500 हेक्टर भिजतं. इरिगेशन डिपार्टमेंट सांगतंय. की सरकार सगळं ते द्यायला तयार होतं, ते फक्त आपण आणू शकलो नाही. आणि म्हणून आपलं 1/3 पाणी फक्त आता आपण वापरतोय. 1/3 हिस्सा, 2 हिस्सा पाणी. प्रेक्षकांना म्हणजे मान खटावच्या जनतेला हे सांगू इच्छितो की ह्यांनी आमदारांनी पाणी किती आणलं त्याच्यापेक्षा त्यांनी पाणी घालवलं किती ह्याच्यावर तुम्ही विचार करत नाही. पाणी गेलेलं आहे म्हणजे त्यांनी आणलं हे म्हणण्यापेक्षा त्यांनी पाणी घालवलं. 15 वर्षात त्यांनी पाणी घालवलेलं आहे. जे सर म्हणतायत 3ऱ्या हिश्श्याचं फक्त पाणी आणलं गेलं, म्हणजे 2 हिश्श्याचं पाणी वाया गेलं. 2 हिश्श्याचं पाणी आणि गेले 15 वर्ष जात आहे. हे मोठं पाप आहे. कारण मानदेशातली माणसं पाण्यासाठी तडपडत आहेत. पाण्याचं इथं किती महत्व आहे आपण सर्वांनी जाणलेलं आहे. आणि मग 2रा हिस्सा पाणी आज तिकडं 8 TMCचं पाणी जात आहे, त्याला जबाबदार कोण आहे? तर इथले लोकप्रतिनिधीची निष्क्रियता जबाबदार आहे. इरिगेशन डिपार्टमेंटला गेलो, मी म्हटलं वा आमच्याकडे पाणी तुम्ही काय उपलब्ध करून देत नाही? ते म्हणाले तुमच्याकडे एवढं पाणी दिलंय ते सगळं पाणी वापरलं तर मान आणि खटावमध्ये सगळं पाणी होईल. मग तिकडं खानापूर तालुक्यामध्ये कैलासवासी अनिल बाबर साहेबांनी 100% पाणी वापरलं. सांगोल्यात गणपतराव देशमुख साहेबांनी 100% पाणी वापरलं. आटपाडीत पाणी त्यांना दिलंय ते सगळं वापरलं. मान आणि खटावमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये त्यापूर्वीच्या नेत्यांनी जे आरक्षित केलेलं आहे पाणी त्यातलं फक्त 3रा हिस्सा पाणी वापरतोय. आणि ही आमदाराची निष्क्रियता आहे. जर ते कार्यक्षम आमदार आहेत, जर ते स्वतःला जलनायक समजतात तर मग हे पाणी आतापर्यंत का वापरलं नाही तुम्ही ह्याचं त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. गेल्या वेळेला बिजवडीला सभा झाली होती, प्रचाराची सभा.
हो. त्या बिजवडीच्या सभेमध्ये काय ते बोलले, बिजवडीच्या सभेमध्ये सांगितलं की पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी आम्ही आणायची मी शब्द देतो आणि 1.5 वर्षात जर पाणी आलं नाही तर मी राजीनामा देईन. बर. ते 1.5 वर्षाचे 5 वर्ष संपले. हो. त्यावेळेला ज्या पाईपलाईनचं भूमिपूजन केलं ते आता पुन्हा भूमिपूजन केलंय. 15 वर्ष पाणी ऐतिहासिक सांगितलं की पाणी आणलं आणि अंधेरी धरणामध्ये सोडलं. अरे अंधेरी धरणामध्ये पाणी सोडताना ते पाणी नियमाप्रमाणे खाली नदीमधले बंधारे भरायला पाहिजेत. पाणी कशासाठी सोडलं, पूजन केलं, बोटी फिरवल्या, ठीक आहे, पण खाली पाणी जे सोडायला पाहिजे होतं 60% धरण भरल्यानंतर खाली पाणी सोडत नाही तुम्ही आणि लोकांचा अंत पाहताय. हे तुमचं चांगल्या कामाचं लक्षण आहे का? तुम्ही जर स्वतःला जलनायक समजतायत तर ह्याचा जाब तुम्हाला द्यायला पाहिजे की इतके दिवस मान नदी कोरडी का ठेवली तुम्ही. आणि मान नदी कोरडी ठेवत असताना उरमोडीचं पाणी सोडलं. ते पाणी सोडल्यानंतर सुद्धा कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं तुम्ही कसं ठरवताय? त्याला सरकारचे नियम आहेत. जाहीर त्या ठिकाणी पाणी सोडायचं वेळापत्रक पालकमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे. ते पालकमंत्री जाहीर न करता जयकुमार गोरे वेळापत्रक जाहीर करतात. त्यांना पाहिजे त्यांना पाणी सोडतात आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना पाणी सोडत नाही. ही कुठली काळनीती आहे? खासदारांनी त्याच्याबद्दल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्याच्याबद्दल नापसंती व्यक्त केली तर त्यांना ते झोंबलं. जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला स्वीकारली पाहिजे. लोकांना विश्वास वाटला पाहिजे. तुम्ही फक्त ज्यांनी मतदान केले त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी नाहीये, तुम्ही सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहात आणि म्हणून इथं पाणी जे दिलं जात आहे त्याची जबाबदारी पण तुम्हाला घ्यायला पाहिजे. आज तारळीचं पाणी आपल्याकडे आलंय, त्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही. ते पाणी 100% आपण वापरत नाही. तारळीचं पाणी काही भागामध्ये गेल्यानंतर आम्ही प्रयत्न केला की बनगरवाडी, वरकुटे, कुर्नेवाडी या ठिकाणी 4 गावांना पाणी द्यावं. इरिगेशन डिपार्टमेंटकडे प्रस्ताव पाठवला. तिथून आम्ही पाणी मंजूर करून तिथले गाव तलाव, पाझर तलाव 1 वर्षापूर्वी भरले. त्यानंतर त्याला आमदारांनी भूमिका घेतली होती की पाणी काही मिळू शकणार नाही. ते पाणी आम्ही मंजूर करून आणलं, तिथं लोकांना उपलब्ध करून दिलं. आणि उपलब्ध करून द्यायला पाणी पूजन करायला कोण? हे मासे सगळ्यात पुढे. जे बोलले ते पाणी येऊ शकत नाही ते पाणी पूजन करायला 1 वर्ष आम्ही प्रयत्न करून पाणी सोडलं. त्यानंतर सरकार महाविकास आघाडीचं गेलं. त्यानंतर पाणी का सोडलं नाही तुम्ही? ज्या गावामध्ये विचारायचं की जयंत पाटलांकडे 2.5 वर्षच फक्त ते खातं होतं जलसंपदा. त्यांनी आपल्या माणसाठी ते 2.5 वर्षातही बरंच काही केलं. म्हणजे जे तुम्ही म्हणताय पाणी जे आणलं ते जयंत पाटलांचा मला वाटतं त्यात मोठी भूमिका होती. टेंबूचं पाणी खरं तर आपल्या दुष्काळी भागासाठी आहे. खानापूर दुष्काळी भाग आहे, सांगोला आहे, आटपाडी आहे, इथं पाणी दिलंय. मग मान दुष्काळी नाही का? मानला पाणी आतापर्यंत का मिळू शकत नव्हतं? जयंत पाटील साहेब असताना महाविकास आघाडीत सरकार 8 टीएमसी पाणी वाटपाचा प्रस्ताव समोर आला. आम्ही म्हणलं की हे 8 टीएमसी पाणी वाटप करत असताना मान आणि खटावला आमच्या हिश्श्याचं 2.5 टीएमसी पाणी मिळालं पाहिजे. तो प्रस्ताव शासनाकडे गेला. आदरणीय पवार साहेबांच्याकडे आमची मीटिंग झाली आणि पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांना त्यावेळेचे जलसंपदा मंत्री यांना सांगितलं की मान आणि खटावमधली जी गावं आहेत त्या गावांना उचलून पाणी दिलं गेलं पाहिजे टेंबूतून. 2.5 टीएमसी पाणी त्यावेळेला एप्रिल 2022 मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आग्रहामुळं त्याचे आदेश निघाले. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याचा आता प्रस्ताव होऊन ते मार्गी लागतोय. म्हणजे जे काम इतरांनी केलेलं आहे ते मी केलं म्हणून सांगायचं आणि डंगोरा पेटवायचा. अरे तुम्हाला जर आंधळी धरण ज्या तीरावर त्यांचं घर आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात धोंडीराम वाघमारेंनी ते करवून घेतलंय. ते कधी तुम्ही मगाशी बोलला ते नावही घेत नाहीत. खरं त्यांनी काय करावं याच्याबद्दल मला काय सांगायचं नाही, पण जी सार्वजनिक जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे ती जबाबदारी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. आणि ती जबाबदारी करताना मान आणि खटावच्या जनतेनं पाणी फाउंडेशनसाठी जे प्रचंड काम केलेलं आहे त्या सगळ्या कामामध्ये मी सहभागी झालो होतो. जलसंधारण सचिव असताना, राज्याचा कृषी आयुक्त असताना मोठा निधी जवळपास 200 कोटीचा निधी आम्ही मान खटावमध्ये उपलब्ध करून दिला होता. सचिव असताना जे मान नदीवरती बंधारे झालेले आहेत, येराळा नदी बंधारे झाले आहेत, बाण नदीवरती बंधारे झालेत,
ते 40 कोटीचे बंधारे मी सचिव असताना मंजूर केलेत. त्याचबरोबर 3 वेळा 25-25 कोटीचे सिमेंट बंधारे, साखळी सिमेंट बंधारे झालेले आहेत. माझ्या गावामध्ये साखळी सिमेंट बंधाऱ्याची संकल्पना पहिल्यांदा राबवली. ती संकल्पना राज्याच्या पातळीवरती त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी उचलून धरली आणि ती संकल्पना इतर ठिकाणी राबवली. पृथ्वीराज बाबांच्याही सध्याचे आमदार त्यावेळेचे जवळ होते, आत्ताच्याही सरकारमध्ये ते जवळचे आहेत. पण त्यांची पोझिशन वापरून जर 100% पाणी वापरायचं त्यांना काही अशक्य नव्हतं. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. सर, तुम्ही म्हणजे आताचे सरकारमध्ये आताच्या आमदारांचं कसं वजन आहे त्याविषयी तुम्ही बोललात. देवेंद्र फडणवीसांकडे जलसंपदा खातं आहे. मला येरळवाडीला गेल्यानंतर लक्षात आलं, त्या परिसरात फिरल्यानंतर, की जो येरळवाडीचा जो तलाव आहे, धरण आहे, ते लाभक्षेत्र कुठल्याच लाभक्षेत्र मध्ये ते येत नाही. त्यामुळे तिथं पाणी सोडता येत नाही. जर पाणी सोडलं तर तिथं लोकांना 100% दराने वीज बिलं भरावी लागतील. आणि हे आपले आमदार जे गोरे आहेत ते उपमुख्यमंत्र्यांकडे जातात, त्या मायनी कॉलेजला त्रास ते निर्णय घेऊन येतात. कुणाला तुरुंगात टाकायचे, कुणाला तडीपार करायचे, ते पतसंस्था ताब्यात घ्यायचे, असं काय काय उद्योग करण्यासाठी ते उपमुख्यमंत्र्यांचा उपयोग करून घेतात. पण ते त्या येरळवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी, लाभक्षेत्र विकास क्षेत्रामध्ये ते आणण्यासाठी ते करत नाहीत. तर ह्याच्यावर काय सांगा? येरळवाडी धरणामध्ये अजिबात पाणी नव्हतं आणि सर्व पक्षाच्या लोकांनी, प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, त्याचबरोबर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि शेतकरी संघटना आणि इतर काही लोकांनी, प्रमुख ज्या स्वयंसेवी संस्था आहे, त्यांनी मोठा मोर्चा काढला वडूजमध्ये. त्याचबरोबर त्या ठिकाणी उपोषण केलं आणि लोकांनी मागणी केली की या ठिकाणी पाणी सोडलं पाहिजे. कोरेगाव मतदारसंघामध्ये पाणी जे गटापूरचं सोडलं होतं ते येरेपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई म्हणून येरळवाडीमध्ये सोडण्याची आवश्यकता होती. प्रचंड मोठा संघर्ष झाला. इरिगेशनचे डिपार्टमेंट आले, लोकांनी उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेली कारवाई करू. कलेक्टरना सगळ्यांनी निवेदन दिलं. असं असतानाही येरळवाडी धरणामध्ये प्रचंड दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कारण तिथं येरळवाडीवरून वडूज आणि शेजारी असलेली 20-25 गावांना पिण्याचा पाण्याचा सोर्स हा येरळवाडी होता आणि येरळवाडीतलं पाणी आटल्यामुळे टँकरनं पाणी देण्याशिवाय पर्याय नव्हता. दुर्दैवानं त्या ठिकाणी पाणी सोडलं गेलं नाही. इथं आणून पाणी धरणामध्ये सोडलं, तिथून खाली सोडलं नाही. आज आपल्याकडं मोठीची गावं आहेत, मसवड आहे, वडूज आहे, दैवडी आहे, इतरही गावं आहेत, मोठी गावं. त्या कुठल्याही गावात गेलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आजही अतिशय तीव्र आहे. ह्या मसवडला किंवा वडूजला 15-15 दिवस पाणी मिळत नाही. 15 वर्ष आमदार असणाऱ्या माणसाने प्यायचं पाणी सुद्धा लोकांना उपलब्ध करून देऊ नये, याच्या इतकं काय दुर्दैव आहे. ह्या योजना कशा पद्धतीनं चालल्या आहेत, त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे. हे पाणी प्यायचं आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे मोठ्या शहरात तरी. हे दुर्दैवानं झालेलं नाही आणि म्हणून ह्यांनी स्वतःला जलनायक म्हणून घेताना थोडं विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय, प्रत्यक्ष किती लबाडी करायची, किती लोकांना सांगायचं. आता सांगतायत की इथून 5 वर्षानं पाणी मिळेल. हिंगण्याला पाणी गेल्याशिवाय मी फॉर्म भरणार. हिंगण्याला पाणी नेऊन चालणार नाही ना. त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती पूर्ण तयार करायला पाहिजे. आजपर्यंत जर गेल्या 10 वर्षात पाणी लोकांच्या शेतात आलं असतं तर इथलं दारिद्र्य संपलं असतं. इथली कुटुंब जे आज पुण्याला, मुंबईला जात आहेत, अतिशय वाईट अवस्थेमध्ये जीवन जगतायत, त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आज उभा राहिलं असतं. पाणी आलं असतं तर गणपतराव देशमुख साहेबांनी सांगोल्याला ज्या पद्धतीनं फळबागाचा तालुका तयार केला आणि आज सांगोल्यातून द्राक्ष असेल, डाळिंब असेल एक्सपोर्ट होत आहेत, तर मान आणि खटाव फळबागाचा तालुका करण्याचं प्रयत्न का झाला नाही. माझं स्वप्न आहे की भविष्यात पाणी आणल्यानंतर मान आणि खटाव ह्या प्रकारचं फळबागाचं फळं एक्सपोर्ट करणारा हा सगळा भाग व्हायला पाहिजे. बरोबर. मार्डी असेल, हवलदारवाडे अशा ठिकाणी उत्कृष्ट प्रकारची आंबे असतील, डाळिंब असतील, फळं लोक उत्पादित करतायत. पण त्यांना जे मार्केटिंगचं चेन करायला पाहिजे, एक्सपोर्टचं चेन करायला पाहिजे, त्यांना काय 2 पैसे अधिकचे मिळाले पाहिजेत.
ते दुर्दैवाने मिळत नाही. आज आपल्याकडं संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे ती दुधावरती अवलंबून आहे. बरोबर. आणि त्याला जर पाणी नाही मिळालं तर लोकांना मातीमोल किमतीनं जनावरं विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. आज दुष्काळाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरं विकली कारण चाऱ्याची उपलब्धता नव्हती आणि त्यामुळं लोकांचे संसार उघड्यावरती आले अशी परिस्थिती आहे. बरोबर. दुधाची काय अवस्था आहे? बरोबर. 35 रुपयाचा असलेला दर 25-26 रुपयावरती आला. मग शहरामध्ये जे दूध विकलं जाते त्याला काही कमी दर झाला का? काही कमी झाला नाही. ह्या साखळीमध्ये ज्याने कुणी ह्या साखळीमध्ये पैसे कमवायचा प्रयत्न केलाय ते थांबवलं पाहिजे आणि लोकांना अधिकचा दर उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कारण संपूर्ण अर्थव्यवस्था आपल्याकडे आहे आणि दुष्काळी परिस्थिती असताना मान आणि खटावमध्ये दुष्काळ जाहीर होत नाही, माळसरसला दुष्काळ जाहीर होतो, बाईला दुष्काळ जाहीर होतो. मग आमदार काय झोपलेले आहेत का? दुष्काळ जाहीर करण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये पाऊस, पडलेल्या पावसाचं प्रमाण हे जसं आहे तसं इथनं होणारं स्थलांतर, इथं होणारे टँकरचे किती वापरले जातात पिण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी, सामाजिक इथला जो विषय आहे तो विचारात घेऊन दुष्काळ जाहीर करायला पाहिजे असं त्या अधिनियमामध्ये म्हटलेलं आहे. मग दुष्काळ इथं का जाहीर झाला नाही? बरोबर. इथं दुष्काळ न झाल्यामुळं इथली पिकं सगळी गेली पण इथं विम्याचं काही लोकांना उपलब्धता झाली नाही. ह्याला जबाबदार कोण आहे? इथल्या लोकप्रतिनिधी वेळेमध्ये ह्याच्यावर कारवाई केली असती तर निश्चितपणानं लोकांना पैसे मिळाले असते. ही वस्तुस्थिती आहे, ती वस्तुस्थिती आपल्यासमोर मला मांडायची. सर, तुम्ही MIDC मध्ये असताना, अधिकारी म्हणून असताना, म्हणजे मी भाषणात कुठेतरी ऐकलं की तुम्ही काही MIDC वसवल्या होत्या आणि त्यावेळी तुम्ही ते शेतकऱ्यांचं कल्याण बघितलं होतं. ती लोक आजही, म्हणजे पुण्यासारखे जवळच्या MIDC आहेत वगैरे, तर ते लोक आजही तुम्हाला देवासारखे म्हणतात का? तर तुम्ही पहिल्यांदा तिथं शेतकऱ्यांचं कल्याण बघितलं. आता इथं जी MIDC येते, MIDC नाही त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आहे BMIC, त्याच्यामध्ये तो तिथं आणण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. जे सुभेदार साहेब आहेत त्यांचं कोणी नावही घेत नाहीत, त्यांचं फार मोठा रोल आहे, तुमचा रोल आहे. आम्ही पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा ते कोरेगावकडे गेलेली MIDC परत आणण्यासाठी हे केलं. परंतु आता ते जसं जयकुमार गोरेंना सवय आहे की बाबा ते मीच केलं म्हणायचं, तर ते मीच केलं म्हणतात, प्रत्येक श्रेय ते घेतात. आता ते घेऊ द्या, MIDCचं श्रेय त्यांचंच आहे असं समजू. परंतु ते करत असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही आणि प्रचंड मोठा आक्रोश आहे. म्हणजे त्या MIDCच्या विषयावर हे इलेक्शन, पाणी आणि MIDC अशा आणि ते मायनी कॉलेज अशा 3-4 विषयावर हे इलेक्शन होतंय की काय, इतकी बिकट परिस्थिती इथं आहे. तर मला सांगा की हे MIDC येत असताना काय काय चुका झाल्या आणि काय व्हायला पाहिजे होतं? मानखटावमध्ये पाण्याचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा बेरोजगारीचा प्रश्न आहे. कारण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात स्थलांतर ह्या मोठ्या शहराकडं, मुंबई, पुणे, सातारा या शहराकडं होते आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवणं हे आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यासाठी गेल्या 15 वर्षामध्ये मोठी MIDC होणं, ती MIDC चांगल्या पद्धतीनं नियोजन करून तिथं स्थापित होणं, जसं मानला झालंय तसं खटावलाही होण्याची आवश्यकता होती. ज्या ठिकाणी जी MIDC नोटिफाय झाली आहे ती MIDC नोटिफाय होत असताना आदरणीय पवार साहेबांनी प्रयत्न केले, ती नोटिफाय झाली. MIDC नोटिफाय झाल्यानंतर इथं जे काही कारखाने येणार आहेत त्या कारखान्यांना पीसफुल पोझिशन, शांततापूर्ण मार्गाचं ताबा त्या लोकांना दिला गेला पाहिजे. आणि ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनींना योग्य मोबदलाने पॅकेज दिलं गेलं पाहिजे. बरोबर. लोकांसाठी MID ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. मी MIDC मध्ये 4 वर्ष काम केले. MID ॲक्टमध्ये तरतूद आहे, कलेक्टरना सगळे अधिकार दिलेत आणि जमिनीच्या केवळ किमती अधिकच्या द्यायच्या नाही, किमतीबरोबर त्या ठिकाणी असलेलं बागायतचं क्षेत्र, तिथं असलेली घरं, भविष्यात गावठाणासाठी लागणारं क्षेत्र, लोकांनी जिथं विरोध केलेला आहे त्याला काही आणखी पर्यायी तिथं काही जागा उपलब्ध करून देणं. ज्या जमिनी लोकांना परत मिळत आहेत 15%, जी पॉलिसी मी MIDC मध्ये आणताना केली. अच्छा, म्हणजे ज्याच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना डेव्हलप केलेली 15% जमीन मिळते. म्हणजे त्या उद्योग क्षेत्रातली जमीन 15% मिळते. म्हणजे ती जमीन त्यांना कुठे मिळणार आहे, हे तुम्ही कशी मिळणार आहे? त्यावेळी मी MIDCत असताना ती पॉलिसी मी आणली होती आणि त्यावेळच्या सरकारने ती मंजूर केली. तर ती जी 15% विकसित झालेली जमीन मिळते ती खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये लोकांना खूप उपयोगी पडते.
हे जे काही दिलं जाणार आहे, बागायत क्षेत्र वगळलं जाणार आहे का नाही, कुठलं वगळलं जाणार आहे, लोकांचा विरोध आहे तर का विरोध आहे? लोकांची जमीन आहे ती जर घ्यायची तुम्हाला असेल तर त्यांची जमीन आहे, त्याला तुम्ही एकदा दोनदा 10 वेळा बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. इंडस्ट्री उभा राहत असताना डिस्प्यूट मधली जमीन आहे, लोक तिथं दगड घेऊन उभा राहिलेत आणि इंडस्ट्रीवाले तिथं इंडस्ट्री उभा करतायत, असं कधी होत नाही. ते म्हणतात त्याचं पीसफुल पोझिशन आम्हाला पाहिजे. आमचं काम आहे की इंडस्ट्री उभा करायचं, हिथले प्रश्न आहेत ते तुम्ही मिटवले पाहिजेत. बरोबर. आणि म्हणून लोकांच्या बरोबर चर्चा करायला पाहिजे होती. दुर्दैवानं ती झाली नाही. मासावाडी असेल, दुर्दैव असेल, इथल्या लोकांनी प्रचंड विरोध केला. तुरुंगात टाकलं 18 दिवस. त्या लोकांच्या स्वतःच्या जमिनी आहेत, ती मोजणी करायची. मोजणी करत असताना त्यांना वेळेवरती नोटिसा दिल्या नाहीत, लोक तिथं पोहोचू शकले नाही. लोकांनी आक्रोश केला, आम्हाला नोटीस द्या, आमच्या जमिनी आहेत, ते मोजणी करताना या बागायत आहेत, जिरायत आहेत, घर आहेत, आमची रेकॉर्डवर घ्या. परंतु ते करायसाठी लोक गेली, त्यांच्या जमिनीत गेली, म्हणून 353 लावलं. आता स्वतःच्या जमिनीवरती जाऊन जर कोणाला निवेदन द्यायचं असेल तर त्याच्यावरती कारवाई करायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने MIDC विकसित होऊ शकत नाही. लोकांशी चर्चा करायला पाहिजे. MID ऍक्ट मध्ये तरतूद आहे, त्यांना योग्य असं चांगलं पॅकेज द्यायला पाहिजे आणि चांगलं पॅकेज घेऊन लोकांच्या संमतीनं जमीन घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, इथं MIDC चांगली होण्यासाठी लोकांची संमती घेतल्याशिवाय जमीन घेता येणार नाही. त्या पद्धतीनं बळजबरीनं जमीन घेतली तर MIDC चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकत नाही. लोकांचे प्रश्न आहेत ते समजून घ्यायला पाहिजे आणि जो लोकांचा आक्रोश आहे त्याच्यामध्ये लोकांशी संवाद नाही. बरोबर. आणि त्यांची ज्यांची जमीन द्यायची नाही किंवा बागायत आहे, तिथं घर आहेत, ते सोडून इतर ठिकाणी जमीन घेता येत त्यांना. मोकळं रान पडले आणि MIDC कायद्याखालीच तरतूद आहे, जी वहिवाटीखाली नाही, जी बागायत नाही, जिथं घरं नाही आणि जी पडीक आहे ती जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी घ्यायला पाहिजे. त्यामुळं जी नीती वापरली ती अत्यंत चुकीची वापरली. गोरगरीब माणसाची जमीन, वहिवाटीखालची जमीन हिसकावून घेऊन MIDC उभा करायचं असं होऊ शकत नाही. मी बारामतीला MIDCचं ॲक्विशन केलं. संपूर्ण जमीन निगोशिएशननी लोकांशी वाटाघाटी करून ताब्यात घेतल्या. तीच पद्धत कुरकुमला वापरली. तीच पद्धत चाकणला 10,000 हेक्टरपेक्षा अधिक जमीन, मोठी जमीन आम्ही अक्वायर केली. 10,000 हेक्टर म्हणजे हेक्टरपेक्षा मोठी जमीन आहे, ती अक्वायर केली. तिथं निगोशिएशन वाटाघाटी करून आम्ही जमीन ताब्यात घेतल्या. हिंजवडीची जमीन वाटाघाटी करून ताब्यात घेतल्या, तळेगावच्या घेतल्या, लातूरच्या घेतल्या, नागपूरच्या घेतल्या. मग मान आणि खटावमध्ये इथल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांच्याबरोबर चर्चा का नाही झाली? या जमिनी तुम्ही ज्या घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी, तिथं शेतकऱ्यांचं कसं कल्याण झालं? ज्यांच्या जमिनी घेतल्या तुम्ही कुठे जाऊन विचारा, त्या काळामध्ये ज्या जमिनीच्या किमती होत्या त्याच्यापेक्षा अधिकची किंमत मी दिली. मी कलेक्टर होतो. रांजणगावला जमीन 500 हेक्टर घ्यायची होती. एक मोठा प्रकल्प येणार होता आणि आम्ही निगोशिएशन मध्ये MIDCच्या लोकांनी सांगितलं की 12-13 लाख रुपये हेक्टर एवढी देता येईल. लोकांनी 15 लाख हेक्टर एवढं मागणी केली. त्यावेळेला मागणी केली. आता करोडोमध्ये जाईल. आता करोडोमध्ये देते. मी त्यावेळेला इंडस्ट्री खात्याला विचारलं की जमीन घ्यायची आहे का? ते म्हणले घ्यायची आहे आणि तुम्ही ते निगोशिएशन करून ठरवा. मी म्हणलं की लोक त्या ठिकाणी जे दर आपण 12-13 लाख मागतोय आणि लोकांनी अधिकचा दर मागवलाय. मला असं वाटतं की 17 लाख आपण द्यायला पाहिजे. लोकांनी खरं मागणी 15 लाखाची केली होती. मी बाहेर येऊन सांगितलं की 17 लाख दिले तर तुमची काय अडचण आहे का? लोकांनी तिथंच संमती दिल्या. एकदा कधीतरी त्यांना कॉम्पेन्सेशन मिळत असतं, ते कॉम्पेन्सेशन वाजवी, चांगलं आणि त्यांना परत मिळणारी जमीन चांगल्या ठिकाणी द्यायला पाहिजे, ज्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह होईल. त्यांच्या मुलांना नोकरी त्या ठिकाणी लागायची असेल तर त्यासाठी काय व्यवस्था सरकार करणार आहे? त्यांना काय प्रशिक्षण देणार आहे का? त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देणार आहे का? ह्या गोष्टी लोकांशी निगोशिएट करून, लोकांना आपण जोपर्यंत विश्वास देत नाही तोपर्यंत शांततापूर्ण पोझिशन तिथं मिळू शकत नाही. आणि शांततापूर्ण पोझिशन दिलं नाही इंडस्ट्रीला तर तिथं मोठी इंडस्ट्री येऊ शकत नाही. वस्तुतः सर, तुम्ही उल्लेख केला की शांततापूर्ण पद्धतीने जमिनीचा ताबा घ्यायला पाहिजे. आणि इथं तर इतकं वातावरण चिघळलं आहे. मी स्वतः गावागावांमध्ये फिरलो की लोकांमध्ये आक्रोश आहे. म्हणजे जे लोक थोडेसे अगोदर तयार होते ते त्यांच्यामध्ये इतका आक्रोश आहे, फसवल्याची भावना झाली त्यांची. आमदारांनी त्यांचा एका तलाठी जो आहे उगल मुगले त्याच्यामार्फत खाजगी जमिनी, म्हणजे तो धंदाच दलालीचा करतो असा लोकांचा आरोप आहे. आणि इतके चिडलेत की आता ते नकोच म्हणतात, आम्हाला इंडस्ट्रीज इथं आलीच नाही पाहिजे, आमच्या शेतीची जमीन द्यायचीच नाही आम्हाला.
इतकं ते वातावरण टोकाला गेलं. आता अशा परिस्थितीत कसं मार्ग काढायचा आता? लोकांच्या बरोबर जे कम्युनिकेशन पाहिजे, म्हणजे नोटिसा सुद्धा त्यांना वेळेत दिल्या गेल्या नाहीत त्यांची जमीन मोजणीच्या. हो. आता नोटीस देणं, त्यांचं म्हणणं मांडणं हा त्यांचा हक्क आहे. हो. तो हक्क कसा आपण हिरावून घेणार? त्यांची स्वतःची जमीन आहे, ती वहिवाटीखाली आहे का, तिथं बागायत होतंय का, त्या ठिकाणी वहिवाट होते का, मग ती वहिवाटीखालची जमीन काढून न घेता दुसरी पर्यायी जमीन जी पडीक आहे, जिथं काहीच उगवत नाही, ते देता येईल का, ह्याच्यावरती सर्वांगीण विकास चर्चा व्हायला पाहिजे. लोकांना विश्वास दिला पाहिजे की हा जो प्रकल्प येतोय तो भविष्यात त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणेल. बरोबर. त्यांना त्याच्यातून काहीतरी फायदा होईल, त्यांच्या मुलांना नोकरी लागेल. अशा प्रकारचा विश्वास, अशा प्रकारचं पॅकेज देऊन त्यांना अस्वस्थ करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो मोठा कम्युनिकेशन गॅप राहिलाय. त्याची मी प्रत्यक्ष कलेक्टर आणि त्यावेळचे SP ह्या दोघांनाही जाणीव करून दिली की आपण चुकीच्या पद्धतीनं चाललोय. MIDCच्या कायद्याखाली जी तरतूद आहे ती तरतूद इफेक्टिव्हली वापरली पाहिजे. लोकप्रतिनिधी सांगतायत म्हणून कोणाला तरी अटक करायची तिथल्या मूळ मालकांना आणि त्यांना अटक करून त्यांना जेरीस आणायचं, अशा पद्धतीनं MIDC खाली ॲक्विशन करणं अपेक्षित नाही. अशा प्रकारचं ॲक्विशन MIDC उभा राहण्यासाठी उपयोगी नाही आणि म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांची संमती घेणं आणि त्यांना योग्य प्रकारचा मोबदला देऊन ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ते लोक आणि भविष्यात त्यांना जे मुलांना नोकरी लागायची असेल, व्यवसाय असेल, त्यांना काय संधी मिळणार आहे, त्यांच्या जमिनी घेतल्यावर ते परत गरीब होणार का, त्यांना काय समृद्धी येणार, बरोबर, ह्याचं त्यांना अस्वस्थ करून त्या प्रकारचं प्रोग्राम त्यांच्या समोर मांडायला पाहिजे. बरोबर. सर, मान खटाव हा जो मतदारसंघ आहे तर याला फार मोठी परंपरा आहे. आपल्या लोकांनाच माहीत नाही. औंध सारखं संस्थान ज्याला भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं. आपण नशीबवान आहोत, आपल्याला 1939ला स्वातंत्र्य मिळालंय. ते ज्या संस्थानात आपण येतो औंध, त्या संस्थानिकांनी दिलं होतं. महात्मा गांधींनी पहिली राज्यघटना लिहिली होती आणि त्यांनी सगळे बुद्धिवंत, उच्च विद्याविभूषित अशा सगळ्यांना जोडलं गेलं होतं. कलाकार असतील, साने गुरुजी, गदी माडगुळकरांसारखे लोक तिथं शाळेमध्ये शिकले. मला काल पहिल्यांदा मी तिथं जाऊन आलो. मी 8-10 व्हिडिओ सर त्याच्यावर तयार होते. मला इतका अभिमान वाटला की अरे एवढा मोठा वारसा आहे लोकशाहीचा आपल्याला. आणि सर्वात महत्त्वाचा जो तुमच्या आवडीचा विषय स्किल एज्युकेशन, तर तिथं त्यावेळी कुटीर उद्योग वगैरे असे सुरू करून लोकांना स्किल एज्युकेशन दिलं होतं. म्हणजे थोडक्यात जर मान खटावचं व्हिजन जर तयार करायचं असेल तर ते औंध हे एक चांगला रोल मॉडेल ठरेल. तर मला म्हणायचं आहे की तुमचं व्हिजन त्या औंधसारखं असं काय व्हिजन काय असेल की मान खटाव कसा होईल. म्हणजे बुद्धिमंत, उच्च विद्याविभूषितांना हे म्हणजे काडीची किंमत देतात. म्हणून मी गेले काही दिवस हे पत्रकारिता दाखवते. म्हणजे उच्च विद्याविभूषित लोक काय करू शकतात आणि यांनी सगळे गुंडगिरी पाळलेले आहेत. लोक मला रोज 4-5 धमक्यांचे फोन येतात. त्याच्यानंतर एका गावात गेलो वरकुटे मलवडीमध्ये, तिथं लोक आले. त्यांच्याकडे खरं तर मी जे काही पत्रकारिता करतोय, जे मी मांडतोय ते त्यांनी ते मुद्देसूदपणे विचाराने खोडून काढायला पाहिजे. पण ते खोडून काढू शकत नाही कारण त्यांनी कधी वैचारिक गोष्टी केल्याच नाहीत आणि तशी माणसंही जवळ केली नाहीत. तर आता या दृष्टीने व्हिजन काय असेल? औंध आणि परिसर अनेक वर्षापूर्वी तिथले जे आदरणीय पंतप्रतिनिधी होते त्यांनी चांगल्या विचारानं जी त्यावेळची व्यवस्था होती त्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था चांगली लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून आज साहित्यामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली काम केलेली जी माणसं, किर्लोस्कर उद्योग क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत, ही अनेक माणसं औंध परिसरामध्ये शिकली, मोठी झाली, त्यांचं कर्तृत्व बहारलं. आणि तिथल्या संस्थांनं ज्या या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण त्या काळामध्ये जी शैक्षणिक केंद्र होती त्याच्यामध्ये कोल्हापूर संस्थान होतं, औंधचं संस्थान होतं, बडोद्याचं संस्थान होतं. या ठिकाणी अनेक मोठी लोक शिकलेली, इंदोरचं आहे, इंदोरला अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी संस्थान उभा केलं. आणि ह्या संस्थानामध्ये खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये जिथं शिक्षणाची कुठं गंधही नव्हता त्यावेळेला शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या. आणि म्हणून आज आपल्याला चांगलं चित्र पाहायला मिळतंय.
त्यानंतरच्या काळामध्ये भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव अण्णांनी इथं देवापूरला एक मोठं केंद्र उभा केलं. त्या ठिकाणी रेसिडेन्शियलची सोय आहे आणि अनेक भागातून लोक तिथं आली, शिकली, मोठी झाली. खरं तर मान आणि खटाव ही हिऱ्याची खाण आहे. इथं मोठ्या प्रमाणात अधिकारी झालेत, उद्योजक झालेत, व्यापारी क्षेत्रामध्ये लोकांनी स्वतःचं कष्टाने नाव मोठं केलेलं आहे आणि मग त्याला पूरक असलेले सुविधा आपण उपलब्ध करून द्यायची आवश्यकता आहे. बरोबर. आपल्याकडं भविष्यात फळबाग मोठ्या प्रमाणात होईल. इथं जो कुटीर उद्योग आहे, मेंढपाळ मोठ्या प्रमाणात, धनगर समाज मेंढपाळासाठी त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यापासून जे प्रोडक्ट तयार होत आहेत, कोंबडी असतील, इतर काही साहित्य आहे, त्याच्यामध्ये अधिक गुणवत्ता कशी आणता येईल, त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं कसा करता येईल. खरं हा भविष्यामध्ये मोठा आपल्या पुढं असलेलं एक चॅलेंज आहे आणि मी ठरवलं आहे की भविष्य काळामध्ये मान आणि खटावमधला माणूस सन्मानाने, स्वाभिमानानं उभा करायचा आहे आपल्याला. आणि त्यासाठी त्याला दूध व्यवसाय असेल, कुटीर उद्योग असेल, शेतीशी संबंधित व्यवसाय असतील, काही सेरिकल्चरमध्ये तरुण मुलं काम करतायत, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतायत, ह्यांना आपण सुविधा निर्माण करून द्यायला पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. आज दैवडी कॉलेज या भागातलं सगळ्यात मोठं कॉलेज आहे. दुसरं कॉलेजची मोठी सुविधा दैवडी इतकं कुठेही नाही. दैवडीला रयत शिक्षण संस्थेमध्ये मी काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी मला मॅनेजिंग कमिटीमध्ये काम करायची संधी दिली आणि दैवडी कॉलेजचं तिथली जी कमिटी आहे, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी, त्याचा एक प्रमुख म्हणून मी काम पाहतोय. तिथल्या सगळ्या शिक्षकांना, तिथं असलेल्या स्टाफला मी विश्वासात घेतलं, माजी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतलं आणि दैवडी कॉलेज देशाच्या पातळीवरती 4 नंबरचं कॉलेज आणि A++, अच्छा, असं त्याला ग्रेडेशन नॅकनं दिलेलं आहे. ओके. दैवडी कॉलेजमध्ये आज पूर्ण दैवडी कॉलेजचा आम्ही कायापालट केलाय. इथं एक स्पर्धा परीक्षा केंद्र केलं. अच्छा. 125 मुलं सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत त्यांना अभ्यासाची सुविधा केली. क्युबिकल तयार करून दिलेत, सगळ्या नोट दिल्यात. मुंबईला ज्या काही सुविधा निर्माण आहेत, पुण्याला ज्या सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा तिथं दिलेल्या आहेत आणि यावर्षी 15पेक्षा अधिक मुलं ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. किती? 15पेक्षा अधिक मुलं. आणि आम्ही असं ठरवलं, किती वर्षापूर्वी केंद्र सुरू केलं? आता गेल्या 2 वर्षापासून सुरू झाले लगेच आणि त्याचं यश पण मिळतंय. त्यापूर्वी सुरू झालं होतं पण त्याला एक चांगल्या सुविधा नव्हत्या. आता सगळ्या सुविधा देऊन मुलांना ज्या पाहिजेत त्या सगळ्या प्रकारच्या नोट्स आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि भविष्यात माझं स्वप्न आहे की किमान त्या केंद्रातून 50 तरी मुलं हे प्रशासकीय सेवेमध्ये जायला पाहिजेत. त्याचबरोबर तिथे एक रुरल केंद्र आम्ही तयार करतोय. केंद्र शासनाने आम्हाला काही सुविधा दिल्यात. शेतीची संबंधी असलेले व्यवसाय, ओके, जे ग्राफ्टिंग असेल, पॅकिंग असेल, ग्रेडिंग असेल किंवा शेती संबंधी दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून वेगळे पदार्थ करायचे असतील, त्यासाठी जे काही स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग आहे ते रयतच्या माध्यमातून तिथं आम्ही सुरू केलं आहे. रयतच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचं जे लॅब आहे त्या लॅबमध्ये लोकांचं पाणी आणि मातीचं परीक्षा तिथं अनालिसिस आम्ही करतो, त्याचे रिपोर्ट लोकांना उपलब्ध करून देतो. तर ह्या सुविधा जर भविष्य काळात आपण उपलब्ध करून दिल्या, स्किल डेव्हलपमेंटचं चांगलं ट्रेनिंग झालं तर छोटे छोटे उद्योजक, व्यावसायिक मान तालुक्यात उभा होतील आणि इथून जो लोंढा बाहेर चाललेला आहे तो थांबायला निश्चितपणाने मदत होईल. ते करण्याचं माझं स्वप्न आहे. सर, तुम्ही पाणी या विषयावर बोललात, MIDC या विषयावर बोललात, विजन म्हणून मान खटावमध्ये तुम्ही काय कराल यावर बोललात. सध्या एक मान खटावमध्ये अतिशय चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे मायनीच्या कॉलेजचा. त्याच्यामध्ये त्यांनी गैरप्रकार केले, महिलांना ईडी टाकली, महिलांना 14 तास डांबून ठेवलं, 10 महिलांना, आणि त्यामुळे एक संतापाची लाट उसळलेले आहे मान खटावच्या जनतेमध्ये. तर याकडे म्हणजे प्रशासन कशा पद्धतीने काम करते, आमदार जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने, आमदारांना देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप, देवेंद्र फडणवीसांचा कदाचित रोल नसेल याच्यात, मला माहीत नाही आहे की नाही, कारण हे केंद्रात ईडी तर केंद्रातून आणलेले. तर त्याच्यामुळे हा विषय ज्या पद्धतीने हाताळला गेला, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे ईडीची भीती, तुम्हाला ईडीची भीती दाखवत आहेत? खरं तर मानानी खटावमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये
मोठं इंजिनिअरिंगचं कॉलेज, डिप्लोमाचं कॉलेज, स्किल डेव्हलपमेंटचं एखादं कॉलेज सुरू व्हायला पाहिजे होतं. हो असं एकही नव्यानं कॉलेज झालेलं नाही. झालेलं नाही. औंधला कॉलेज आहे, वडूजला कॉलेज आहे, त्या ठिकाणी मायनीला एक कॉलेज आहे. हो माणमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये दहिवडीला आहे आणि फलटण एज्युकेशन संस्थेनं मसवडला एक सुरू केलं. त्याच्यामध्ये मोठं या ठिकाणी इंजिनिअरिंग किंवा स्किल डेव्हलपमेंटचं काही सुविधा दुर्दैवानं निर्माण झालेल्या नाही. खरं तर ज्या ठिकाणी या सुविधा निर्माण झाल्यात असं मायनीचं एक मेडिकल कॉलेज त्या काळामध्ये म्हणजे या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं कॉलेज मंजूर झालेलं होतं. त्यांच्या काही अडचणीमुळे असेल इथले विद्यमान आमदारांना त्यांनी त्या संस्थेचं चेअरमन केलं. ती संस्था अडचणीत आली होती आणि पुढे जाईल अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवानं गेल्या 5-6 वर्षामध्ये जे काही तिथं घटना घडत आहेत ते अतिशय क्लेशकारक आहेत. कारण हे कॉलेज उभा राहायला पाहिजे होतं, पुढं जायला पाहिजे होतं. पण तिथं जे काही आता समोर घोटाळे येत आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. कोरोनाच्या काळामध्ये तिथं लोकांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत, पण आज लोक जे समोर चित्र येत आहे ते फार वेगळे चित्र येते. म्हणजे मयत झालेल्या माणसांच्या बद्दल त्या ठिकाणी त्यांचे उपचार केले, त्यांचे पैसे सरकारकडून घेण्यात आले असं समोर येत आहे. जे महात्मा फुले योजनेअंतर्गत तिथं मोफत सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या मोफत सुविधाबद्दल शासनाकडून पैसे घेतले आणि लोकांच्याकडून पैसे घेतले. अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत. महात्मा फुलेंच्या घरातल्या इथे म्हणजे त्यांच्याच योजनेत त्यांनी घोटाळा केलाय. त्यांच्याकडनं आदर्श घ्यायचा राहिला बाजूला. सावित्रीबाई फुले आमचं वैभव आहे, आमचा आदर्श आहे. त्यांनी जे एक प्रचंड काम त्या काळामध्ये उभा केलं म्हणून आम्ही या ठिकाणी ताटमानेनं उभा आहे. परंतु मायनी कॉलेजमध्ये झालं ते अत्यंत दुर्दैव आहे. अनेक वेळा आम्ही सांगितलं आहे की आमदारांनी याच्याबद्दल खुलासा करायला पाहिजे. ते लोकप्रतिनिधी आहेत आणि गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. त्यानंतर ईडीची कारवाई झाली, त्याच्यामध्ये तिथं मोठा आक्रोश झाला. आम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी झालो होतो. तिथल्या महिलांना बोललो तर जे काही ज्या पद्धतीनं ती कारवाई झाली ती काही अतिशय चुकीच्या पद्धतीनं झाली होती. त्या महिलांना ज्या पद्धतीनं डांबून ठेवलं गेलं त्यांचा कवडीचाही संबंध तिथं नव्हता आणि त्यांना ज्या पद्धतीनं वागणूक मिळाली ती योग्य नव्हती. आणि म्हणून मायनी कॉलेज खरं तर चांगलं पुढं जायला पाहिजे. त्याच्यापूर्वी त्यांच्यावरती एक आरोप झाला, तिथे एक मागासवर्गीय व्यक्ती होती, त्याच्याबरोबर ॲग्रीमेंट झालं आणि त्यांनी त्या ॲग्रीमेंट प्रमाणे टाउन प्लॅनिंगला त्याचं पत्र दिलं की मी ॲग्रीमेंट केलेलं आहे याच्याप्रमाणे मंजुरी द्यावी. टाउन प्लॅनिंगनं मंजुरी दिली. पुन्हा इथं प्रांत अधिकाऱ्यांनी येणे परमिशन दिली. आमदार म्हणून म्हणतात की माझा काही संबंध नाही. मग ही पत्र तुम्ही दिली ती काही चुकीची होती का? आणि अशा तो माणूस कधी 16 मध्ये मयत झालाय, त्याचं 20 मध्ये ॲग्रीमेंट होतं. हे काय चाललंय? आणि मायनी कॉलेज पुढं का गेलं नाही? मायनी कॉलेज बद्दल आमदारांनी पत्र दिलं की हे इथलं असलेलं मेडिकलची व्यवस्था जे कॉलेज आहे ते बंद करावं. का बंद करावं? तर परवडत नाही बंद करावं. तिथले मूळचे जे लोक होते देशमुख मंडळी ते हायकोर्टात गेले आणि ते चालू ठेवलं. म्हणजे एखादी संस्था उभा करण्याऐवजी उभा राहिलेली संस्था बंद करायचं अशा प्रकारची जी कृती होते ते निश्चितपणानं अत्यंत चुकीची आहे आणि लोक काय याच्यासाठी त्यांना माफ करणार नाहीत असं माझं मत आहे. जी वस्तू ते असेल चुकीचं असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. पण दुर्दैवानं तो खुलासा केला जात नाही. वस्तू ते आहे, कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्याबद्दल अधिक बोलणं योग्य नाही. कोर्ट योग्य तो निर्णय घेईल आणि कोर्ट जो आता निर्णय घेत आहे त्याप्रमाणे दिसतंय की त्याच्यातून सत्य आहे ते बाहेर येईल. सर तुम्ही मगाशी बोललात की स्किल डेव्हलपमेंट करत असताना घोगडी वगैरे असे जे व्यवसाय आहेत मानखाटामधले त्याला तुम्ही उत्तेजन द्याल. आमच्या इथं महिमानगड नावाचं एक गाव आहे, तिथं हे सगळे व्यवसाय मोठी बाजारपेठ होती आणि ती शिवाजी महाराजांनी वसवलेली आहे. तो जो किल्ला आहे तो महिमानगड जो किल्ला आहे तो शिवाजी महाराजांनी बांधलेला त्यांच्या आयुष्यातील शेवटचा किल्ला. त्यानंतर शिवाजी महाराजांचं निधन झालं तर तिथं बाजारपेठ होती. ते लोक वेगवेगळे घोगडी बनवणं ते जान बनवणं असले व्यवसाय करायचे. ते अगदी आतापर्यंत होते. गेल्या 15 वर्षात तिथलं ते सगळं निघून गेलं आणि तिथल्या लोकांच्या हातात हे जे स्किलचं देण्याऐवजी आमदारांनी दगड आणि काट्या दिल्या. चांगली लोक तिथं राहायला मागणार. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर ते कधी गेलेत की नाही मला माहीत नाही. ते किल्ल्याचा विकास व्हायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा आयुष्यातील शेवटचा किल्ला आमच्या इथं मानमध्ये आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचं इतर शिंगणापूरसारखं कुलदैवत इथं आहे.
शिवाजी महाराजांचंही ते कधी नाव घेत नाहीत. उलट मेहमानगडच्या तिथं हे त्यांनी चुकीचं हे करून म्हणजे मी तर मोठा शब्द वापरतो की त्यांनी शिवाजी महाराजांशी प्रतारणा केली, महात्मा फुलेंशी प्रतारणा केली. तर शिवाजी महाराजांच्या ह्या वैभवावर विषयी तुम्ही काय सांगाल? दुसरं की शिवाजी महाराजांनी घडवलेला माणूस संताजी घोरपडे, ज्यांनी सुरुवातच शिवाजी महाराजांच्या हाताखाली केली होती, त्यांची समाधी येत आहेत. ते कधी तिथं दर्शनाला तरी गेलेत की नाही माहीत नाही. तर हे जे शिवाजी महाराजांचा जो ते असतील, त्यांच्यानंतर संभाजी महाराज असतील, राजाराम असतील, तर त्यांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे आपल्याला. ते औरंगजेब लंगडा झाला आपल्या मान नदीमध्ये, त्यांना माहीत तरी आहे की नाही. जे आपले लोकांनी त्याला एवढं सोळोके पळो करून सोडलं होतं की तो पाऊस पूर आला होता नदीला, त्याला वाटलं संताजी धनाजीचे स्वार आले किंवा ते लोक आले म्हणून ते उठून पळत असताना, टॉयलेट करत होते, संडासला बसले होते, उठून पळत असताना ते अडकून पडले आणि लंगडे झाले. तर ह्या सगळ्या मराठा पराक्रमाचे ते कधी उल्लेखही करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. आणि एक जोडून घेतो. आणि शिवाजी महाराज म्हटलं की तुमचा फार एकदम हृदयाच्या जवळचा विषय आहे. तुम्ही शिवनेरी किल्ला मोठा केला, तुम्ही रायगडसाठी, मी साक्षीदार आहे, मी प्रेक्षकांना सांगतो की सर मला 31st म्हणजे लोक दारू वगैरे पिऊन कुठेतरी झिंगत असतात, हे आपले हे जयकुमार गोरे काय करतात माहीत नाही. तर सर मला एकदा बोलले होते की आपण रायगडावर जाऊ. तर मी त्यांच्यासोबत गेलो होतो आणि सरांनी तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की ह्या किल्ल्याचा विकास केला पाहिजे, खालच्या गावातल्या लोकांनाही सुविधा दिल्या पाहिजेत, खाली जिजामातांची समाधी आहे, मोठा वाडा येतो, हे सगळं चांगला विकास झाला पाहिजे. त्यावेळी सर सचिव होते. तर त्यांनी देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, माझ्यासमोर त्यांनी एक SMS केला होता. त्यानंतर मला वाटतं फोन बहुधा आला का SMS आला, फोन आला माझ्या माहितीनुसार, तुम्ही सांगाल. तर देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सरांना सांगितलं तुम्ही तात्काळ मला एक प्रस्ताव पाठवा, आपण तो किल्ला विकसित करू. आणि मग सरांनी 500 कोटीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर तो 600 कोटी वगैरे झाला. त्यानंतर प्राधिकरण स्थापन झालं. तर तो शिवाजी महाराजांबद्दल तुमचं असलेलं प्रेम, तुम्ही शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी मानच्या बाहेर केलेली कामं आणि तशी कामं तुम्ही मान खटावमध्ये कसे कराल याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी काम केल्याची राजनीती अवलंबली, ती आपल्यासमोर आदर्श म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता अहिल्याबाई होळकर हे राजा म्हणून राहिले नाही, तर रयतेचं राज्य त्यांनी निर्माण केलं. आणि मग रयतेचं राज्य निर्माण केल्यामुळं आज 350 वर्षानंतरही आपल्या सगळ्यांच्या समोर ते आदर्श म्हणून उभा आहे. त्यांनी जे राज्य केलं ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन राज्य केलं. जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही. त्यांनी काय पाहिलं तर ज्याचं काम आणि कर्तृत्व मोठं आहे त्याला अधिक महत्त्व दिलं. आणि म्हणून ही जी ठिकाणं त्यांच्याशी संबंधित आहेत, शिवनेरी किल्ला आहे. मी जिल्हाधिकारी पुण्याचा असताना शिवनेरी किल्ला विकसित करायचा एक प्रकल्प हातामध्ये घेतला होता. जवळपास 40 कोटीपेक्षा अधिक खर्च त्या ठिकाणी आम्ही केला आहे. तिथं असलेले बुरुज, तिथं असलेल्या जे काही पायऱ्या आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण ते आम्ही पुन्हा त्या ठिकाणी दुरुस्त केलं. तिथं असलेला कडेलोट पॉईंट होता, तो इतिहास जमा झाला होता, राहिलाच नव्हता, ते पुन्हा बांधून घेतलेला आहे. आणि तिथं ज्या टाक्या होत्या, 65 टाक्या वरती किल्ल्यावरती होत्या, ज्याचं त्या ठिकाणी पाणी साठवलं जायचं, त्याच्यामध्ये भेगा पडल्या होत्या. काळाच्या ओघामध्ये पाणी साठवलं जात नव्हतं, ते भरून घेतलं, पाणी साठवलं. शिवाईचं अतिशय सुंदर मंदिर, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं नतमस्तक होऊन आई शिवाईचा आशीर्वाद घेतला आणि स्वराज्याच्या निर्मितीला सुरुवात केली. ते शिवाईचं मंदिर ऐतिहासिक मोठा ठेवा आहे. त्या किल्ल्यावरती अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी मोठा पराक्रम केला आहे, ते जतन करण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून तो संपूर्ण किल्ला पुन्हा त्याची पुनर्बांधणी करण्याचं काम मी हातामध्ये घेतलं आणि त्याला कंपाऊंड केलं. तिथं मोठ्या प्रमाणात झाडं लावली. आणि आज माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शिवनेरीला जा आणि अतिशय चांगला वारसा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला आहे तो पुढच्या पिढीकडे नेला पाहिजे. ते जतन करायचं काम त्या काळामध्ये मला करायची संधी मिळाली, मी भाग्यवान समजतो. त्यानंतर मी मुंबईला गेलो, तिथं जलसंधारणाचा सचिव होतो. आणि 31 डिसेंबरला लोक काय करतात तुम्हाला माहिती आहे,
31 डिसेंबरला आम्ही पाचडला गेलो. तिथं पोवाडे आम्ही आयोजित केले होते. राजमाता जिजाऊंच्या समाधीचं आम्ही स्वच्छता केली, दिवे लावले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा झाल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही वरती रायगडावरती गेलो. तिथं सदर पूर्ण फुलांनी सजवली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सजवली. तिथं असलेल्या लोकांच्या सोबत आम्ही चर्चा केली आणि लोकांनी अशी खंत व्यक्त केली की इथं 2000 मिलीमीटर पाऊस पडत असताना सुद्धा आम्हाला टँकरनं पाणी प्यायला लागतं आणि जे पर्यटक येतात त्यांना पण आम्ही पाणी देऊ शकत नाही मागितल्यानंतर. मग तिथं म्हटलं की जलसंधारणाची कशी कामं करता येतील, यासाठी त्यानंतरच्या 8 दिवसामध्ये मी 12 कोटीचा आराखडा केला. त्यावेळेच्या जलसंधारण मंत्री पंकजाताई यांना विनंती केली, मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि पुढच्या 8 दिवसामध्ये 12 कोटी मंजूर करून घेतले आणि त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जलसंधारणाची कामं केली. आज त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे आणि उन्हाळ्यातही टँकर दिला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या किल्ल्याचं पुनर्जीवित करायला पाहिजे, विकसित करायला पाहिजे आणि त्यासाठी विभागीय आयुक्त असताना मी सुरुवातीला 500 कोटी नंतर 600 कोटीचा आराखडा केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सादर केला. त्यांनी त्याला मंजुरी दिली. मी त्या आयुक्त म्हणून त्या कमिटीचा प्रमुख होतो आणि तानाजी सत्रे साहेबांचंही नाव घेतलं पाहिजे, ते त्यांची मोठी तर तानाजी सत्रे साहेबांना आम्ही एकत्र केला तो आराखडा. तानाजी सत्रे साहेब विभागीय आयुक्त म्हणून रिटायर झाले त्यावेळेला आम्ही तो आराखडा तयार करायला घेतला होता. त्याचा ड्राफ्ट तयार केला. मी आल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं आणि म्हणून तानाजीराव सत्रे हे ते मान तालुक्याचे सुपुत्र आहेत, त्यांचंही मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. तो आराखडा आम्ही तयार केला, मंजूर करून घेतला आणि 1 वर्षच मला त्या ठिकाणी मिळालं होतं. तो आराखडा मध्ये 80 कोटी रुपये आम्ही सरकारकडून उपलब्ध करून घेतले. त्या ठिकाणी जागा लोकांच्या संमतीनं आम्ही 80 एकराची जागा तिथे घेतलेली आहे. लोकांची संमत देऊन त्याला योग्य मोबदला देऊन ताब्यात घेतली. त्यासाठी शिवचरित्राच्या माध्यमातून तिथे एक चांगलं प्रदर्शन केंद्र होणार आहे आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू झालेलं आहे. रायगड विकास प्राधिकरण हे तयार केलं आम्ही, मुख्यमंत्र्यांना विनंती केली, ते तयार झालं आणि छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी प्रमुख म्हणून काम करतायत आणि त्या रायगड विकास प्राधिकरणाचा मी सदस्य आहे. त्या ठिकाणी काम करायची संधी मिळते. मला खूप आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं राजधानी उभारली ते रायगडचं ठिकाण दुर्लक्षित होत होतं. त्याला पुन्हा वैभव निर्माण करायचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याचा एक मी भाग झालेला आहे. आज त्या ठिकाणी उत्कलन होते. त्यावेळेचे वाडे कसे होते, त्यावेळेला लोक कशा पद्धतीनं राहिली, तिथं कसं त्यावेळेचं चित्र असेल ते चित्र आज आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. माझी सगळ्यांना विनंती आहे, ही स्फूर्तीस्थान आहे. या ठिकाणी माता टेकवला पाहिजे, या ठिकाणी सहली आयोजित केल्या पाहिजेत, या ठिकाणी आपल्या मुलांना मुलींना घेऊन गेलं पाहिजे आणि भविष्यासाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठं काम केलंय, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि महाराष्ट्राचं आज दैवत आहे. त्या ठिकाणी जाऊन तीर्थक्षेत्राला एखादं गेलं नाही तरी चालेल, पण रायगडला गेलं पाहिजे आणि रायगड डेव्हलपमेंटचा विकासाचा एक भाग मी होऊ शकलो याचा मला मनापासूनचा आनंद आहे. तर यातला माझा उपप्रश्न असा आहे की जो अगोदर मी विचार, जे शिवाजी महाराजांसाठी तुम्ही जे केलं, शिवाजी महाराजांचं जी स्फूर्तीस्थान आहेत तशी स्फूर्तीस्थान आपल्या मानमध्येही आहेत. तर हे त्याला अगदी आता भगदाडं पडायला लागले. मेहमानगड किल्ला असेल, वारूगड असेल, शिंगणापूर असेल, खटावमध्ये एक काय किल्ल्याचं वर्धनगड तिकडे नाही, अजून एक आहे काहीतरी किल्ला, भूषणगड. हां, भूषणगड. तर हे जे स्फूर्तीस्थान आहेत हिथंही सहली आयोजित झाल्या पाहिजेत. लोकांना तिथं गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणजे मेहमानगड किल्ल्यावर गेलो ना सर, फिरून बघितलं तर शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय होता तो तिथं वर गेल्यानंतरच लक्षात येतं. तर हे टिकलं पाहिजे. हे ह्यासाठी तुम्ही काय करा? मानखटावमध्ये ऐतिहासिक वारसा असलेली तुम्ही सांगितलेली ठिकाणं आहेत. मेहमानगडचा किल्ला आहे, वारूगड आहे, शिंगणापूर. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं ते दैवत होतं, शंभू महादेवाचं त्यांचं कुलदैवत होतं आणि मग ही ठिकाणं आहेत. मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात. खटाव तालुक्यामध्ये भूषणगड आहे, वर्धनगड आहेत, ही ठिकाणं आहेत. या ठिकाणाचं
उपयोग चांगल्या पद्धतीनं विकसित करून खऱ्या ठिकाणं पर्यटनाची सुविधा निर्माण लोकांना करून दिली पाहिजे. इथल्या नव्या पिढीला कळालं पाहिजे की ही कधी काळामध्ये इतिहासामध्ये अतिशय चांगलं काम ज्या ठिकाणी झालं अशी ठिकाणं आहे आणि म्हणून याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. आज त्या ठिकाणी एक पैसाही खर्च झालेला नाही. त्या ठिकाणी विकसित करायसाठी त्यावेळेचं जे काही ऐतिहासिक महत्त्व होतं ते लोकांच्यापर्यंत सांगता येईल, तिथं जायची सुविधा होईल, मुलं जाऊ शकतील, तिथं चांगली माहिती मिळेल असं दुर्दैवानं काही झालेलं नाही. आणि त्यामुळं गोंदवले असेल, शिंगणापूर आहे, सिद्धनाथ आहे, ही जी ठिकाणं आहेत ती खऱ्या अर्थानं विकसित व्हायला पाहिजे. औरंगजेबाचं त्या ठिकाणी पाय मोडला ती मान नदी आणि ते ठिकाण ते तिथं आपल्याला काहीतरी एक वास्तू करून सांगितलं पाहिजे की इथं त्यावेळचा जो बादशाह होता तो तडपडलाय आणि ती मान नदी आहे तिनं त्याला तडपडायला लावलं. लोकांना हे कळालं पाहिजे की मेहमानगडचं किती महत्व आहे. तुम्ही सांगितलं की या ठिकाणी कुटीर उद्योग मेंढपाळ मोठ्या प्रमाणात होतोय. जेन असेल, घोंगडे असतील, ही तयार होत आहेत. त्याच्यामध्ये चांगल्या मशिनरी देऊन, त्याच्यामध्ये चांगलं प्रशिक्षण देऊन हे जर विकसित केलं असतं, ह्याला काय बाजारपेठ बाहेर मिळवून देण्यासाठी सरकारनं खादी ग्रामोद्योगच्या उद्योगात माध्यमातून मोठा प्रयत्न केला असता तर एक साखळी तयार झाली असते. लोकांनी प्रोडक्शन केलं असतं, सरकारच्या वतीनं मार्केटशी टाईप झाला असता आणि एक कायमचा व्यवसाय मिळाला असता. जी लोक आज गाव सोडून जात आहेत त्याची जी दुरावस्था आहे, उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आहे, ते टिकलं असतं. आमच्याकडे एक संस्था आहे पानवणला, त्या ठिकाणी मेंढपाळ आणि ऊसतोड कामगार आहेत, ते निघून जातात 6-6 महिने आणि त्या मुलांना इथं ठेवलं जातं. त्या मुलांना एकत्र ठेवलंय. अच्छा, त्यांना भेटायला मी गेलो होतो. मी म्हटलं अरे तुमचे आईवडील निघून गेले, तुम्हाला कसं इथं वाटते? ते म्हणले ते निघून गेले असले तरी आम्हाला शिकायचं आहे म्हणून इथं राहायचं आहे. बरोबर. ही जी दुरावस्था आहे ती निश्चितपणानं टाळता आली असती आणि इथं लोकांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे. ते काम द्यायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात आपल्याला इथली मार्केट कमिटी आहे, तालुका मार्केट कमिटी, कुठला व्यवसाय झाला आहे तिथं सुरू, कुठलं तिथं सुविधा दिल्यात, तिथं काही ट्रेनिंग दिलं जातं का, एक चांगला हब व्हायला पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात आपल्याकडं सेरिकल्चरच्या माध्यमातून कोष तयार होत आहेत, पण त्याचं विक्रीचं केंद्र दैवडला का होऊ शकत नाही? त्यासाठी बारामतीला, कर्नाटकमध्ये लोकांना घेऊन जायला लागते. कोष इथं व्हायला पाहिजे. ते झालं तर घराघरामध्ये जे कोष तयार करायचं रेशीम कोष, त्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात मान तालुक्यात होऊ शकतो. अनेक ठिकाणी म्हणजे दिवड आहे, पळशी आहे, या ठिकाणी तिथल्या तरुणांनी येऊन हा उद्योग चांगल्या पद्धतीने सुरू केलेला. सर, मी आता शेवटचे 2 प्रश्न विचारणार आहे आणि मग त्यानंतर आपण आपली मुलाखत संपूया. मगाशी तुम्ही पाणी या विषयावर बोलला की पाणी या विषयामध्ये अनेकांनी योगदान दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा कसं काम केलं जलसंधारण सचिव असताना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून. तर हा झाला मागचा इतिहास. पाणी तर अजून आपल्याकडे आलेलं नाही पूर्ण. जे काही तुम्ही बोलला जे आपल्या वाट्याचं पाणी आहे ते आपण पूर्ण घेतलेलंच नाही, 3रा हिस्सा फक्त घेतलेला आहे. तर तुमचं पुढचं पाण्याबद्दलचं धोरण काय असेल? तुम्ही पाणी आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? म्हणजे मागचा जो झाला तो इतिहास झाला, तो इतिहास घेऊन तुम्ही पुढं जयकुमार गोरेंपेक्षाही पाण्यासाठी चांगलं काय कराल? पाण्याचा प्रश्न जो आहे तो आपल्याला पाण्याचं संपूर्ण वॉटर ग्रीड करायची आवश्यकता आहे. टेंबूमध्ये काय झालं आहे, तिकडे खानापूरला, कवठे मंकाळला, तिथे गाव तलाव, पाझर तलाव आज उन्हाळ्यामध्ये गेला तरी तिथं मोठ्या प्रमाणात बंधाऱ्याची साखळी झाली, गाव तलाव, पाझर तलाव तयार झालेले आहेत. ही साखळी निर्माण करायची, ते भरायचे आणि शेतकरी एकत्र आल्यानंतर त्यांना काही आउटलेट पाईपलाईनच्या माध्यमातून काढून द्यायचे आणि वॉटर ग्रीड करायचं. ज्यांना पाणी हवं आहे त्यांना तिथं पाणी उपलब्ध झालं पाहिजे. या पद्धतीनं आराखडा करायची आवश्यकता आहे. तो आराखडा नीटपणानं एक्झिक्यूट झालेला नाही. जो आराखडा काही प्रमाणात तयार झाला आहे त्या ठिकाणी फॉरेस्टचे प्रश्न आहेत, इतर काही प्रश्न आहेत, ते अर्धवट अवस्थेमध्ये आहेत. हे प्राधान्यानं पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणं हे माझं प्राधान्य राहील. ते मला करायचं आहे आणि त्यासाठी 15 वर्षाची आवश्यकता नाही, 5 वर्ष पुरेसे आहेत. अच्छा. टेंबूचं पाणी त्या ठिकाणी उचलून आणायचं आहे. ते 2 पाईपलाईन आहे. एक पाईपलाईन खटावसाठी आहे, एक पाईपलाईन मानसाठी आहे. ही 48 गावं जी आहेत मान आणि खटावमधली, या ठिकाणी पाण्याचा
प्रश्न या माध्यमातून मार्गी लागू शकतो। आणि पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर इथली अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं पुढे जायची असेल तर इथला जो व्यवसाय आहे जो शेतीचा आहे त्या ठिकाणी फळबागाच्या दिशेने आपल्याला लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांचं मार्केटिंगसाठी लिंकअप करून जर क्वालिटीची फळं आपण काढली तर एक मोठं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होईल। कारण इथली जी
सगळी हवामानाची परिस्थिती आहे ती फळबागेला अतिशय पोषक अशी आहे, पण त्याच्यातून उत्पन्न होणारा माल त्याची शाश्वती असायला पाहिजे, त्याला नीट मार्केट मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी जे कोल्ड चेन आहे ती निर्माण झाली पाहिजे. ती कोल्ड चेन निर्माण करणं आणि जे सांगोल्यात होऊ शकतंय ते मानानी घाटामध्ये का होऊ शकत नाही? निश्चितपणानं होऊ शकतं. कारण मी पंढरपूरला प्रांताधिकारी होतो त्यावेळेला गणपतराव देशमुख साहेबांनी जो पुढाकार घेतला तो मी पाहिलेला आहे. आणि शेवटी लोकांनी तिथं सगळे आले, त्यांना आपण चालना द्यायला लागते, त्यांना प्रशिक्षण द्यायला लागतं, त्यांना एक मार्केटची चेन निर्माण करून द्यायला लागते. ती चेन आपल्याला निश्चितपणाने निर्माण करून देता येईल. आज जो दूध व्यवसाय चाललेला आहे ते दूध व्यवसायाला सुद्धा चांगलं त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण करून द्यायची आवश्यकता आहे. शाश्वत चारा मिळाला पाहिजे. जे पदार्थ किंवा दूध तयार होतं त्याच्यातून जर आणखी पदार्थ तयार झाले, प्रोसेसिंगमध्ये गेलो तर आणखी चांगला व्यवसाय होऊ शकतो. पोल्ट्रीचा व्यवसाय आहे, त्याचबरोबर कुटीर उद्योग आहे, याच्यामध्येही चांगला व्यवसाय होऊ शकतो. आणि मानदेशाची संस्कृती आहे जी पारंपरिक मानदेश म्हणून एक वेगळा भाग म्हणून हा टापू सगळा समजला जातो. इथं असलेली खिलार जनावरं आहेत ते अतिशय चांगली जनावरं आहेत जी आज मोठ्या प्रमाणात बैलगाडीसाठी वापरले बैलगाडा स्पर्धेमध्ये त्याचा भाग घेतो. अतिशय चपळ असलेले जनावर आहे, त्याचं संवर्धन चांगल्या पद्धतीनं करणं आणि इथं दूध व्यवसाय आहे तो समृद्धीकडे नेणं हा आपल्यापुढं मोठा प्रश्न आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे MIDCच्या माध्यमातून लोकांना MIDCमध्ये ज्या डेव्हलपमेंट होतील त्याचा पार्ट अँड पार्शल भाग इथले स्थानिक लोक व्हायला पाहिजेत. त्याचा फायदा उद्योजकांनी जशी MIDC उपरून त्यांना अधिक फायदा होईल तेवढाच त्यांना लोकांना, स्थानिक लोकांना MIDCचा फायदा व्हायला पाहिजे. जो बारामतीत झाला आहे, कुरकुमला झाला आहे, हिंजवडीला झाला आहे, त्या ठिकाणी चाकणला झाला आहे, तो मानखटावला होऊ शकतो. पण त्यासाठी इथल्या लोकांना विश्वासात घेऊन आपण त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न की तुमच्याविषयी एक अपप्रचार केला जातो आणि माझ्यावरही आरोप केले जातात की तुम्ही देशमुखांचं काम करताय किंवा देशमुखांना तुम्ही हे प्रश्न का नाही विचारत. तर मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो की एकतर चुकीचा आरोप तुमच्यावर केलेला आहे की गुगलने तुम्हाला भ्रष्टाचारी ठरवलं आहे. तर मी पहिल्यांदा मान खाटावच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतो, गुगलला असं काय ठरवलेलं नाही. गुगल एखादा जर निर्णय घेतं तर त्याचं प्रॉपर सर्टिफिकेट देतो. मान खाटावमध्ये गुगल जर कुणावर पावन झालं असेल तर ते फक्त लय भारीवर. मी तुम्हाला सगळ्या मान खाटावच्या जनतेला अभिमान असला पाहिजे की मला गुगलने गुगल न्यूज इनिशिएटिव्ह या उपक्रमाअंतर्गत आम्हाला घेतलेलं आहे, आम्हाला ट्रेनिंग दिलं होतं आणि महाराष्ट्रातला मराठीमधला मी गेल्या वर्षी एकमेव व्यक्ती होतो की म्हणजे माझं पोर्टल लय भारी की आम्हाला गुगलने घेतलं होतं. देशभरातले असे 300 लोक घेतले होते, त्यातले 100 लोक निवडली आणि त्यांना पैसे दिले, भरभक्कम पैसे दिले. हे जे काय मी ताकदीने आता जे काय पत्रकारिता करतोय तर हा पैसा येतो कुठून? तर मला तो गुगलने दिलेला आहे. हे मी तुम्हाला सांगतो, गुगलने मला चांगली रक्कम दिली, त्याच्यामुळे आमची कंपनी चालू आहे. तर ते गुगल अशा पद्धतीने काम करतं. गुगल काय कुणाच्या भ्रष्टाचाराचं सर्टिफिकेट देत नाही, भ्रष्टाचारी ठरवत नाही, ते काय गुगलचं काम नाही. तर गुगलमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव सर्च केलं, तुम्ही जर जयकुमार गोरे हे जर नाव तुम्ही सर्च करा गुगलमध्ये, तर त्यांचे ते मायनी कॉलेज आणि हे सगळ्या तेच येतं. तर ते गुगल हे सर्च इंजिन आहे, एक कंपनी आहे. ते काय कुणाला भ्रष्टाचारी वगैरे असलं काही ठरवत नाही. तर हे असलं खोटं कुणी काहीतरी पसरवतं तर त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नये. विषय राहिला भ्रष्टाचार, म्हणजे सरांविषयी हा एक अपप्रचार केला जातो की त्यांनी काहीतरी जमिनीचं काहीतरी व्यवहार होता. तर हा प्रश्न तुम्ही प्रभाकर देशमुखांना का विचारत नाही किंवा ह्या प्रश्नावर तुम्ही का बातमी लिहित नाही? तर का लिहित नाही? ज्याने कोणी लिहिल्या त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल झाले, ते प्रकरण खोटं आहे हे मला माहीत आहे. पण सर हे तुम्ही तुमच्या तोंडून सांगा, लोकांना सांगा. गुगलमध्ये माझ्याबद्दल जे आरोप केले जातात गुगलचा आधार घेऊन ते पूर्णपणे खोटे आरोप आहेत. प्रशासनामध्ये काम करत असताना एक वेगळी वाट शोधून चांगलं काम करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच 2 पंतप्रधानांनी पहिल्यांदा शिक्षणामध्ये उत्कृष्ट काम केलं, त्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी मला पंतप्रधान पुरस्कार दिला. त्यानंतर दुसरा पुरस्कार शेतीमध्ये उत्कृष्ट कृषी क्षेत्रामध्ये काम केलं आणि म्हणून आत्ताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर
जलयुक्त शिवार योजना असेल, मागेल त्याला शेततळ योजना आहेत, 1,00,000 विहिरीच्या योजना आहेत, अशा अनेक योजना त्या आपल्या महिलांच्या बचत गटाच्या योजना आहेत, ज्यासाठी मला देशाच्या पातळीवरती 1 नंबरचा पुरस्कार जिल्हाधिकारी पुणे यांनी दिलेला होता. आणि म्हणून वेगळी वाट शोधून मला ज्या ग्रामीण भागातून आलो आहे त्या ग्रामीण भागाला अधिकचं काय देता येईल असा माझा प्रशासनामध्ये कायमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे. जे प्रकरण झी टी व्हीनी उभा केलं होतं त्याच्यामध्ये झी टी व्हीनी माझ्याविरुद्ध 7 दिवस मालिका केली. काही अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते, ज्यांच्याविरुद्ध मी कारवाई केली आणि माझ्यावरती मालिका केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध मी कोर्टात दावा दाखल केला. 100 कोटीचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. त्या दाव्यामध्ये अंतरिम म्हणजे इंटेरिम सुनावणी झाली आणि झी टी व्हीला मनाई दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षामध्ये माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत, चुकीचे आहेत असं कोर्टाने ठरवलेलं आहे. त्याच्यावरती झी टी व्ही हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टामध्ये त्यांचं म्हणणं जे अमान्य करण्यात आलं. म्हणजे कोर्टाने जो दावा मी केला त्याचा जो अंतरिम आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये या प्रकारचं कुठल्याही बातम्या प्रसिद्ध करू नये असं कोर्टाने त्यांना मनाई दिली आहे आणि त्या बातम्या चुकीच्या आहेत असं कोर्टाने त्यांचे निष्कर्ष काढलेले आहेत. त्याशिवाय इथल्या काही लोकांनी प्रयत्न केले मला बदनाम करायचा. त्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिलं की यांची महसूल विभागाकडून चौकशी करावी, जमीन किती घेतली, काय प्रॉपर्टी आहे, त्याबरोबर अँटी करप्शनला एक पत्र दिलं. मी माझी सगळी प्रॉपर्टी नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट केंद्र शासनाकडे, आज केंद्र शासनाकडे सगळी माझी माहिती उपलब्ध आहे आणि केंद्राकडे ती माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. जी महसूल खात्याकडं चौकशी देण्यात आली त्याच्यामध्ये ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांनी ती चौकशी केली. अच्छा, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी केल्यानंतर शासनाकडे सादर केली. त्या चौकशीत काही तथ्य नाही असं शासनाने जाहीर केलं. अँटी करप्शनला माझी फाईल गेली. 6 महिने त्यांनी सगळी चौकशी केली. त्यावेळेचे अँटी करप्शनचे प्रमुख होते प्रवीण दीक्षित साहेब. अतिशय त्याचा दरारा होता. अतिशय कडक आणि चांगले अधिकारी, प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी ही चौकशी केली आणि त्यांच्या सहीनं शासनाला त्यांनी पत्र पाठवलंय की याच्यामध्ये कुठलंही तथ्य दिसून येत नाही. ती चौकशी त्या कमिटीने, शासनाची एक कमिटी असते त्या कमिटीमध्ये तो रिपोर्ट गेला. ती चौकशी बंद झाली. पण काही लोकांना तरी ते पावलं नाही. त्यांनी असेंब्लीमध्ये प्रश्न विचारत घेतला. असेंब्लीमध्ये प्रश्न विचारत घेतला की यांच्या भ्रष्टाचाराबद्दल कारवाई करावी. त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस विचारला होता. इथल्या लोकप्रतिनिधी आणि काही इतर लोकप्रतिनिधी विचारला होता. अच्छा. त्याच्यामध्ये इथले पण लोकप्रतिनिधी होते, मानहानी खटावचे कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी. आणि त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याचं वर्बेटियम उत्तर दिलेलं माझ्याकडे आज आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाऊसमध्ये सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. त्यानंतर मला जे पंतप्रधान पुरस्कार मिळाला जो नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते मिळाला किंवा त्याच्या अगोदर पण मिळाला, त्याच्यामध्ये IB कडून, केंद्र शासनाची एजन्सी आहे, गुप्त एजन्सी आहे, त्यांनी माझ्याबद्दल रिपोर्ट दिलाय. तो रिपोर्ट केंद्राकडे गेलाय. IB विषय सांगतो अगोदर. मान खटावमधल्या बऱ्याचशा जनतेला, विशेषतः जे जयकुमार गोरेचे चेले चपाटे आहेत त्यांना हे कळणार नाही म्हणून सांगतो. IB आणि रॉ अशा 2 गुप्तचर संघटना, गुप्तचर संस्था आहेत आपल्या केंद्र सरकारच्या आणि ते अतिशय गोपनीय पद्धतीने काम करत असतात. रॉ परदेशात काम करते, म्हणजे पाकिस्तानात जाऊन काम करत असेल, जगभरात सगळ्या देशांमध्ये काम करते. IB ही देशात काम करत असते आणि सगळी गुपचूप माहिती सगळे काढत असते. ते कुणाचीही माहिती काढतात. तशी IBने सरांची, म्हणजे पंतप्रधानांचा पुरस्कार देण्या अगोदर त्या IBने सरांची माहिती काढली होती की हा माणूस खरंच स्वच्छ चारित्र्याचा आहे का. आणि मग तो पुरस्कार द्यायचा. IBला असं आढळलं की बाबा यांनी काही घोटाळे केलेले नाहीत, यांनी काही वाईट कृत्य केलेले नाहीत, हा माणूस चांगला आहे. हा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आणि त्यानंतरच नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार मिळाला. तर IBने या दोन्ही पंतप्रधान पुरस्कारामध्ये दरवर्षी केवळ 10 लोकांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, IS आहेत, IPS आहेत, इन्कम टॅक्स आहेत, सगळ्या सिव्हिल सर्व्हिस, त्या सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये संपूर्ण देशामध्ये जे अधिकारी काम करतात त्यातनं केवळ 10 अधिकाऱ्यांना निवडलं जातं.
आणि त्यांची त्या प्रकल्पाबद्दल सखोल छाननी होते आणि त्या सगळ्यांची IBच्या मार्फत चौकशी केली जाते. त्यानंतर हा पुरस्कार दिला जातो. 2 वेळा माझी चौकशी झाली. पहिला पंतप्रधान मनमोहन साहेबांनी दिला त्यावेळेला चौकशी झाली. नरेंद्र मोदी साहेबांनी पुरस्कार दिला त्यावेळी चौकशी झाली. आणि दोन्ही चौकशीमध्ये ती चौकशी झाल्यानंतर मी केंद्र शासनाकडे जे काही दिलेली माहिती आहे ती सगळी तपासल्यानंतर पंतप्रधानांचा पुरस्कार दिला. तो पंतप्रधानांचा पुरस्कार कशासाठी आहे तर त्या क्षेत्रामध्ये अतिउत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांना ते दिला जातं. त्यासाठी केंद्राची कमिटी 3-4 वेळा येते, पाहणी करते, सगळ्या माहिती घेते, लोकांशी बोलते, रेकॉर्ड तपासते आणि त्यानंतर पुरस्कार दिला जातो. आणि मग केंद्राने ज्यावेळेला असा निर्णय घेतला आणि मला पुरस्कृत केलं त्यावेळेला अशा पद्धतीनं चुकीची माहिती देऊन जे बोलायचं आहे ते रेटून बोल, खोटं बोल अशी जी काही प्रवृत्ती आहे ती अतिशय चुकीची आणि वाईट प्रवृत्ती आहे जी मान तालुक्यामध्ये दुर्दैवानं आज पाहायला मिळते. खरं तर हे पुरस्कार मिळाले याच तालुक्यातला मी आहे आणि लोकांना त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती आहे. मी गेले 5-7 वर्षे या ठिकाणी राजकारणाबरोबर समाजकारण मोठ्या प्रमाणात करतो आहे. अनेक शिबिरं घेतले, कोविडच्या काळामध्ये आम्ही काम केलेलं आहे. तर मागचं जे काही रेकॉर्डवरती गोष्टी आहेत ती वस्तुस्थिती तुम्हाला कळावी यासाठी मी तुमच्यासमोर हे मांडलेलं आहे. माझं स्वप्न आहे की मानानी खटावमध्ये जी प्रचंड मोठी गेल्या 15 वर्षामध्ये आपण मागं गेलो आहे तो उणीव किंवा तो भाग भरून काढून मानानी खटाव भविष्यकाळामध्ये त्याचा सर्वांगीण विकास करून खऱ्या अर्थानं मानानी खटाव लोकांना जगण्यासाठी एक अतिशय चांगलं ठिकाण, सन्मानाचं ठिकाण भविष्यकाळामध्ये ठरायला पाहिजे. अतिशय समृद्ध अशी मानदेशाची संस्कृती आहे ती आपल्याला जपली पाहिजे. आणि आज ज्या दिशेनं आपण चाललो आहे म्हणजे कुठंतरी सोसायटीसाठी आंधळीसारख्या ठिकाणी मारामाऱ्या होतात, 100-150 लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतात. त्यामध्ये आमचे तरुण मुलं आहेत त्यांना माहीत पण नाही की कशासाठी तिथे गेले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये आज ते गुन्हे दाखल आहेत. त्यातली 4 मुलं माझ्याकडे आली होती जे पोलीससाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना पोलिसांच्याकडून दाखला पाहिजे होता चांगल्या वर्तणुकीचा. मी पोलिसांना म्हणले की बा त्यांना दाखला द्या. त्यांची त्या ठिकाणी सिलेक्शन झाले. पोलीस म्हणाले की कोर्टात केस आहे, कोर्ट केस जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत त्यांना दाखला दिला जाऊ शकत नाही. म्हणजे नेत्यांच्या साठी मारामारी झाली आंधळीच्या सोसायटीबद्दल आणि 4 मुलांची आयुष्य त्यांच्या कष्टानं ते सिलेक्ट झाले होते त्यांची आयुष्य उभा राहण्याच्या वेळेलाच उद्ध्वस्त झाले. ह्याला कोण जबाबदार आहे? इथलं नेतृत्व जबाबदार नाही आहे. त्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. इथं जे काही हद्दपारीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढलीत त्याच्यामध्ये तरुण मुलांच्यावरती मोठ्या प्रमाणात ज्या गुन्हे दाखल झाले त्याला जबाबदार कोण आहे? ही मानदेशाची संस्कृती नाही आहे. मानदेशाची संस्कृती सर्वांना बरोबर घेऊन जायची आहे, चांगल्या पद्धतीनं एकमेकाला मदत करायची अशी संस्कृती आहे. ती संस्कृती आपण सगळ्यांनी जपायला पाहिजे. त्यासाठी माझा प्रयत्न आहे. माझी तुम्हाला विनंती आहे या प्रयत्नामध्ये या कामामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं.
सर एक शेवटचा प्रश्न माझ्या उशिरा लक्षात आलं. तुम्ही कोल्हापूरमध्ये असताना झेडपीचं शिक्षण असेल, महापालिकेचं शिक्षण, कलेक्टर म्हणून तिथं फारच चांगलं काम केलं होतं. आपल्या इथंही मोठ्या प्रमाणात झेडपीच्या शाळा आहेत, हायस्कूल्स आहेत. तर ह्या शाळांमधनं म्हणजे पुढे IAS अधिकारी घडत असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक घडत असतात. जसं तुम्ही मगाशी बोललात की हिऱ्यांची खाण. तर हे जे हिऱ्यांच्या खाणी घडवणाऱ्या ज्या हे छोट्या छोट्या झेडपीच्या शाळा आहेत, तर तुमच्या विजनमध्ये या झेडपीच्या शाळांना काय स्थान असेल? मी कोल्हापूरचा जिल्हा परिषदचा CEO झालो. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी शिकलो होतो लोदोड्याच्या. तिथं शिक्षण घेऊन मला डेप्टी कलेक्टर म्हणून संधी मिळाली. IAS अधिकारी झालो, कलेक्टर झालो, कमिशनर झालो. CEO झाल्यानंतर मी विचार केला की याच शाळेमध्ये आपण शिकलो. जिल्हा परिषदच्या शाळेला लोक सातत्यानं दोष देतात, नावं ठेवतात. पण ह्याच शाळा आहेत की ज्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून देतात. आणि मग या शाळेमध्ये सुधारणा आपल्याला इथल्या मुलांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देता येईल का? मला सगळे अधिकार आहेत जिल्हा परिषदेचा CEO म्हणून. तर CEO म्हणून चार्ज घेतल्यानंतर 7व्या दिवशी आम्ही पन्हाळ्याला वर्कशॉप घेतला. तिथं चांगले शिक्षक ज्यांना उत्कृष्ट कामाचे पुरस्कार मिळालेत, शिक्षक संघटना अधिकारी ह्यांना बोलवलं. 2 दिवस चर्चा केली आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, बौद्धिक विकासाबरोबर त्यांना मूल्य शिक्षण देणं, सामाजिक जाणीव निर्माण करून देणं, त्यांना शारीरिक विकास करणं आणि सामाजिक जाणीव निर्माण करताना पुन्हा ती मुलं मोठी झाल्यानंतर गावाकडे कशा पद्धतीने येतील अशा प्रकारचे संस्कार करणं, असा एक कार्यक्रम आम्ही जवळपास 3 महिने तयार करत होतो. तो कार्यक्रम तयार केला. सर्व शिक्षकांना, 8.5 शिक्षक, 1000 शिक्षकांना विश्वासात घेतलं. त्या कार्यक्रमाचं लॉन्चिंग, मला आनंद आहे की पद्मश्री अण्णासाहेब हजारे, प्राचार्य PB पाटील आणि नागनाथ अण्णा नायकोडी यांच्या हस्ते त्या कामाचा आम्ही शुभारंभ केला. सगळे शिक्षक बोलवले होते, 8,500. सगळे सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, आमदार, खासदारांना बोलवलं होतं आणि कार्यक्रमाचं लॉन्चिंग केलं. शिक्षकांनी तो कार्यक्रम स्वतःचा कार्यक्रम म्हणून स्वीकारला. गावागावामध्ये बदल व्हायला लागले आणि ह्या सगळ्या शाळेमधले निकाल आम्ही सांगितलं होतं की ग्रामपंचायतीसमोर, लोकांच्या समोर मांडायचे. लोकांच्या समोर शिक्षकांनी जबाबदारी गुणवत्तावाढीची घेतली. लोकांनी जबाबदारी गावामध्ये सुविधा द्यायची घेतली. लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. आम्ही काही पैसे उपलब्ध करून दिले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. 25 लाखाचं बक्षीस ठेवलं. गावागावामध्ये कॉम्पिटिशन उभा राहिली आणि त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून लोकांनी शाळामध्ये जे पैसे उपलब्ध करून दिले ते 3 वर्षामध्ये 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. परीक्षा घेतल्या मुलांच्या. 4थीच्या मुलांना, 5वीच्या मुलांना 40 पैकी 20 मुलांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांना लिहिता वाचता कसं येईल त्यासाठी मिनिमम कॉम्पिटिशनचा, किमान अध्ययन क्षमता कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला. आमचे सगळे अधिकारी सकाळी 9-9:30ला शाळेमध्ये जायचे. शिक्षक यायचे तिथं आणि मुलांना जी चांगली मुलं आहेत, मागं राहिलेली मुलं आहेत, त्यांच्यासाठी काही उपक्रम सुरू केले आणि बदल घडायला लागले. स्कॉलरशिपची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये संपूर्ण राज्याच्या मेरिटमध्ये 112 मुलं आली होती. संपूर्ण राज्यातनं, सर्व जिल्ह्यातनं. त्यातली कोल्हापूर जिल्हा परिषदची 72 मुलं होती. आणि त्याच्यातले पहिले ओळीनं 10 कोल्हापूर जिल्हा परिषदचे होते. त्यात पहिला मुलगा कोल्हापूर जिल्हा परिषद चालला होता, एक मजुराचा मुलगा होता. त्याच्या घरी मी गेलो होतो. झोपडी होती. 300 पैकी 300 मार्क त्याला मिळाले होते. ही प्रचंड क्षमता ग्रामीण भागामध्ये आहे. आणि मी ठरवलंय की लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि ती द्यावी अशी माझा त्यांना आग्रह आहे. तर भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा ह्या खाजगी शाळेपेक्षा चांगल्या गुणवत्तेच्या होतील, हे माझं स्वप्न आणि उद्दिष्ट आहे. धन्यवाद सर. ही फार मोठी आपली मुलाखत लांबली गेली, परंतु यातून पुढचा मान तालुका कसा असेल, तुम्ही मान तालुक्यामधला पाणी प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, शिक्षणाचे प्रश्न असतील, महिलांच्या बचत गटाचे प्रश्न असतील, स्किल एज्युकेशनचे प्रश्न असतील, फळबागा, शेतकऱ्यांना तुम्ही कसं त्यांच्या हाताला रोजगार द्याल, त्यामध्ये फळबागा असेल, दूध असेल, असा सगळा दृष्टिकोन, सगळं तुमचं विजन मांडलं. आणि मला आनंद आहे की तुमच्यासारख्या एका सुसंस्कृत व्यक्तीची मी मुलाखत घेऊ शकलो. माझ्या आयुष्यातली मला वाटतं ही पहिलीच मुलाखत आहे. लोक अनेकदा म्हणतात की म्हणजे
की प्रभाकर देशमुखांचं तुम्ही काम करताय, ह्यात काही तथ्य नाही. मी पहिल्यांदा सरांची मुलाखत घेतली. जसे अन्य पत्रकार बातम्या लिहितात तसे यापूर्वी मी बातम्या लिहिल्या असतील. ही माझी पहिली मुलाखत आहे. सरांची मुलाखत घेण्या अगोदर मी जयकुमार गोरेंना आवाहन केलं होतं. मी अनेक निरोप पाठवले होते त्यांना की तुमचीही मला मुलाखत हवी. जशी जयकुमार गोरेंना बोललो होतो तसं मी अनिल देसाईंना बोललेलो आहे, मी रणजित देशमुखांना बोललेलो आहे, मी शेखर गोरेंचा मला स्वतःहून फोन आला होता एक आठवडाभरापूर्वी. तर त्यांना ते मला बोलले होते आपण जेवण एकत्र करूया. ते बोललो सर जेवण राहू द्या, तुमची मला मुलाखत द्या. तर अशा प्रकारे मी सगळ्यांच्या मुलाखती घेणार आहे. जर मला त्यांनी दिल्या, जे सर्वात इच्छुक आहे मी जयकुमार गोरेंची मुलाखत घेण्यासाठी, तर मला वाटतं त्यांनी मुलाखत द्यायला काय हरकत नाही. मी अनेकांना यापूर्वी बोलून झालो होतो, परंतु सर्वात पहिली मुलाखत मला देशमुख साहेबांनी दिली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि प्रेक्षकांना मला सांगायचं आहे, तुषार खरात हे सकाळ समूहामध्ये पत्रकारिता सुरू केली, अतिशय चांगली पत्रकारिता केली, त्याच्यामध्ये ते चांगलं काम करतायत. गुगलनं त्यांना पुरस्कार दिला आहे. पण त्यांनी गावामध्ये जे काम केलं आहे पाणी फाउंडेशनचं, म्हणजे पांढरवाडी त्यांचं गाव आणि शेजारची असलेली 4-5 गावं ह्यांना एकत्र करून त्या काळामध्ये सकाळमधून 1-1.5 महिन्याची रजा टाकून इथं ह्या मातीचं देणं आहे म्हणून इथं कष्ट करणारा श्रमदान करणारे तुषार खरात आहेत. मग पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव म्हणून त्यांनी इथं काम केलं आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.